जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. काय त्यातून आपल्या समोर येतं जेवढं समोर ठेवायचं आणि पुढे जायचं एवढंच काम आहे. मी अत्यंत नफर पाहण्याचा काल आपण असुरक्षित बाबतीचे विचार करतो. काळजी वाटते, भीती कशा निर्माण होते, त्याचे उपाय कोणते असेल त्याचा उपाय आपण एक दोन उपायांविषयी सांगलो शेवटी की देहाने माणसाची असुरक्षितता किंवा शांतता असं म्हणतात. शांत आहे ते अनंत आणि आपण शांत, तर ती शांतता मनच आहे, ह्या अंतच आहे मला. त्यामुळे अंत का झाला कसा कुठलं काय हे मग जे असुरक्षिततेचे मुद्दे आहेत ते निर्माण आहे. आपली त्यातली मर्यादा कशी एखादी मान्य करतो ऐकू शेवट तर ती मान्य करणे. दुसरी गोष्ट, आपण ज्याला चिकटून राहतो त्याचे गुण आपल्याला येतात. देह हा मुळात अशाश्वत असल्यामुळे तो असुरक्षितता निर्माण करणार, तर तो स्वतः असुरक्षित आहे. असुरक्षित आहे तो बसून होतो इथे बसले त्याची काळजी नाही पडलं तर काय करायचं. आपण नाही काय सगळी घरी करत असलो गप्पा मारत असलो तरी सुद्धा समजा उंदीर जरी इकडून तिकडे जायचं एकदम म्हणजे काही नंतर ते फारच पान उंदीर वगैरे तसं एवढं धैर्यशील असलेली माणसं पण म्हणजे विशेषतः किती एकदम भीती किंवा असुरक्षितता निर्माण होते. वास्तविक काय त्यांच्या मनात जीव केवढा येतो की नाही. एवढी आपले पतिदेवांसारखी माणसं आहेत की गाईला येतात कोणाला काय वाटत नाही, पण काय ते होतं का त्यावेळेला काय होतं. तेव्हा ते देह मुळात असुरक्षित इतकं आहे की त्याचं जे असं तो स्वतःच जर त्याची अवस्था आहे तर आकाराला आला नाही तरी त्याचं काय होतं सांगता येत नाही अशी तर देहाचीच अवस्था म्हणा. तर आपण देहाला जास्त धरून राहिल्यामुळे तसं आहे. देहाला सोडून राहायला लागलं त्याही शक्य वाटतं. देहाला सोडून राहायला लागले उपाय कोणते हा विषय चालू आहे. तर देहाला सोडून राहायची थोडा सराव त्यासाठी देहाला सोडून ते ठीक आहे हातात व्यवस्थित आहे म्हणजे मग काय समोर ही पान आली वगैरे असं म्हणजे हे जरा कदाचित आवड असेल मी सांगत असेल ते उदाहरण छोटं असलं तरी पण समजा आलेली आहे किंवा ते काय वरून खाली पडले त्याच्यासोबत किंवा काय चिमण्या पाखरू आला काय झालं समोर तर त्यांनी काहीच लागू नाही ते येणार ते जाणार. तिला कुठे सवड आहे पालखी उरलं तर सवडच ते असं ते त्यांच्या कामात गडबडीत असतात. मुंगी गडबडीत असते आपल्या. तुम्ही जर वाटेत आला असं करून जाऊन ती बघायला पाय मला ते मी बसतो ना तिथे मुंग्यांची लाईन लागते त्यावेळेला समोर हा विषय झाला
इतकी मुंग्यांची लाईन इथे लागली, तुम्ही हे सगळं शांतपणे जेव्हा करत असता. मी म्हटलं मी जसं माझ्या कामात शांतपणे आहे तसे त्या त्यांचे शांतपणे किती कामात आहे ते पाहता. कुणी माझ्याकडे वळून बघायला सुद्धा तयार नाही. नाहीच मिळत काय वळून बघायला काय आहेच तेव्हा हे असेल, पण चावण्यासारखं सुद्धा नाही काय त्याला, हे तितकंच काही नाही. ते त्यांची ती इतकी वेगात असतात, म्हणजे एवढासा कण असतो, तो कुठे संदेश पोचवायचा असतो, कुठे कण पोचवायचा असतो, काय त्यांचं जे असेल ना ते इतकी बिझी आहे की आपण त्यांची दखल घेतली तर ते आपली दखल घेतात. सर्वसाधारण प्राण्यांचाच आहे, आपण त्यांची दखल घेतल्याच ते दखल घेतात, नाहीतर ते काही दखल घेत नाही. ते त्यांच्या कामात व्यापत असतात. आणि कुणाच सवड आहे आपल्याला तितकी सवड असते, आपण कशात त्याच्यावर वेळ. तर ते म्हणे आपण त्यांची काही दखल घेतो नाही, हे तितकंच आहे. म्हणजे थोडंसं देहाच्या बाजूचा अभ्यास करून मी सांगितलं की असं समजा एक मुंग्या बाजूने जात आहे, शांतपणे पाहा आपला हा देह आहे, समजा आल्याच तर देहाला ती लागणार. आणि एखादा छोटासा चाळ, मुलीचं चाळतो असं नसून काय असायचं, म्हणजे समजा चुकून एखादी त्यांच्यात सुद्धा कमी जास्त काही असेलच की माणसांच्या तसं नाही. आपण आता रस्त्याने जातो ना, हातात काठी असते, तो झाडाला मारून असं काही होत आहे, लहान मुलं करतात असं म्हणून. तर तसं काहीतरी होतं. तसं समजा तिच्या ठिकाणी काही असलं आणि त्यातली एखादी तो गट आहे, शेवटी ग्रुप आहे चालायला, तर एखादा ग्रुप मधला सरास त्याच्याकडे जातो वगैरे असं काही असतं. तर तू त्यांच्यात काय असलं आणि समजा जर काही हे केलं तर ती आता माझ्या पाहायला तुम्ही चिमटा घेतलेला आहे, तर ती पाहिल व हा चिमटा घेतला याचा काही फरक पडत नाही. आपले जर न कळत चावते त्यावेळेला सहन करता येते, कळताना चावले तर नक्की सहन करता येते. बरोबर विचार करून थोडासा म्हणून की इतकं आपल्याला देहाचं तडच बाजूला जाऊन मग हे जर तयारी झाली तर पुढच्या संकट त्याच्यामुळे असुरक्षित निर्माण होते, त्याची ती तयारी थोडंसं देहाच्या बाजूला लावून शक्य आहे की असा विचार करायला लागला. म्हणून कोणाला चिकटून आहोत त्याचे गुणधर्म होतात. देहाला चिकटून राहिलो की देहच मुळात अस्थिर आणि असा असुरक्षित असल्यामुळे त्याचे गुणधर्म आपल्याला येतात. तो देव बाजूला जाणार म्हणजे कुठे जाणार, दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी चिकटून राहायला पाहिजे. तर ते जर समजा नावाला चिकटून असला, गुरुला चिकटून असला, तर आपल्याला काय आपण स्वतंत्रपणे उभे राहू शकत नाही. कुठल्या तरी पक्षाच्या आधाराने राहायचं आहे, तर काय करतात त्याला. तर मग अगदीच अपक्ष एखादा असलं तर उत्तमच आहे, त्या संदर्भात बोलत नाही आपल्याकडच्या. तर काही अपक्ष एखादा असा पण असू शकेल की ठीक आहे माझ्या बळावर मी काय, तर त्याच्या बळावर तो करू शकतो की आज सुद्धा आपण पाहतोच ना. मग तसं समजा एखादा विवेकी असेल, विचारी असेल तर तो त्या बळावर उभा आहे, तो स्वतंत्र आहे. आपल्याकडे विवेक तर सर्वात उत्तम झाला, त्याचं आपण समजा एखाद्याला शक्य असेल तर ते करेल. आणि ते केल्यानंतर मग याची काय असुरक्षितता त्याला लागली काय, म्हणजे जी भीती किंवा असुरक्षितता आहे तिला थोडंसं देहाच्या बाजूला जाणं हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे. त्याच्याच बरोबर जी गोष्ट शाश्वत आहे तिला स्वतःला चिकटवून ठेवणं हे त्याच्या. कुठली गोष्ट शाश्वत आहे ना, आम्ही पूर्वीपासून होतो आज आहे उद्या राहणार. भगवंत पूर्वी होता आज आहे उद्या राहणार. काय पूर्वी होता आज आहे उद्या राहणार त्याला जर आपण धरून ठेवलेलं असेल तर मग ते आपल्याला म्हणून पिंडीला तो हे घालून बसला, मिठी घालून बसला, त्यामुळे ते एवढा हात लावता येत नाही त्याला. तू ते सोड म्हणजे मग मी पकडतो असं आहे, पण ते सोडत नाही तो सोडायला त्याला हात लावता येत नाही, हा देवाच्या ताब्यात आहे. तसं जो शाश्वत आहे त्याच्या ताब्यात जर आपण राहायचा थोडा अभ्यास केला तर मग असुरक्षितता भीती वगैरे भीतीचं काय कारण आहे, त्याला धरून ठेवलं एवढा भक्कम आहे की ते काय येते तसं धरून त्याला तोच समर्थ येतो नाही, तोच हात लावायला समर्थ नाही आपल्याला. उलटी आहे परिस्थिती की देवाला ज्याने धरून ठेवलेला आहे त्याला हेमांचा हात लावता येते अशी परिस्थिती आहे. तर बाकीच्या संकटांचं काय तो काय करू शकणार. आणि आणखीन एक गोष्ट विचाराने जायचं असं की कर्माच्या परिणामाकडे आपल्याला हात लावू शकणारी दुसरी शक्ती नाही. कर्माच्या परिणामाशिवाय आपल्याला हात लावू शकणारी दुसरी शक्तीच नाही. त्यामुळे मुंगी चावायची झाली तरी सुद्धा मी कुठेतरी काहीतरी केलं असेल तर चालेल. जर चावणार नसेल तर माझं एक भूमिका राहील की माझं काहीतरी चुकलं म्हणून चालते. नक्की काय चुकलं मला माहित नाही, कुठल्या जीवनात कुठल्या जन्मात कशा पद्धतीने चुकलं माहिती नाही, त्याशिवाय काही चालली एवढं आलं की मग फारसंही होत नाही. एखादं आपल्याकडनं चूक आहे त्यानंतर आपण ऐकून घेतो की म्हणजे ते प्रामाणिक असेल मनुष्य. चूक असली तरी ऐकून न करणारे लोक आहेत, बदल नाही. पण समजा चूक असली तर तो आपलं चूक आहे म्हणजे आपण आपलं गप्प घुसलं काय ऐकून घेतलं काय असं तरी असतं की नाही, त्या तरी निदान प्रामाणिकपणे हे होऊ शकतं. त्यामुळे कर्माच्या परिणामाकडे आपल्यापर्यंत येणारी वस्तू नाही. कर्माचे परिणाम आपल्या कर्मावर अवलंबून, कर्म आपल्या हातात आहे. मग जर मला ती असुरक्षितता दूर करायची तर माझी कर्मच नीट करावी की त्याच्यामुळे असुरक्षित निर्माण होतं. तर अशा तऱ्हेनं त्या मार्गाने सुद्धा जाऊन मी सांगता शक्य आहे. तर हे 2-4 सांगितले तर आपण पुढे जाऊया. कारण प्रश्न बरेच कालच्याचे निम्मे शिल्लक आहेत आणि आज त्याच्या पुढचे निम्मे दाखल झालेले आहेत आणि आपल्याला एक काय समजायचं वाटतंय. ठीक आहे, काही त्याच्यातून आपल्याला आपण शब्द करणार. नाम हे संकेत रूप आहे असा विषय झाला होता. नामाबद्दल आपण
कार्य म्हणा हरे नाम स्मरसी असा काला प्राप्त आपल्यासमोर लोक लालूच ममतेमध्ये मनसी असा माणिकडूनचा पाहायला आपण त्यावेळेला हा विषय निघाला की नाम हे संकेत रूपे कालचे प्रश्न राहिलेले आधी असल्यामुळे प्रभावी असं आपण सांगितलं. पण नामाची इतर कोणती आणखी वैशिष्ट्ये आहेत की ज्यामुळे सर्वात सोपं आणि प्रभावी साधन ठरतं. संकेत रूपता हे केवळ एकच वैशिष्ट्य आहे असं वाटतं म्हणजे असं मला माहिती असं एक संकेत रूप आहे एवढं एकच वैशिष्ट्य आहे का. त्याचं अगदी सोपं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर नामाच्या सोपेपणाचं किंवा प्रभावीपणाचं वर्णन करता येत नाही एकच उत्तर खरं जर एकाच वाक्यात द्यायचं असेल तर. ह्याच्या पुढची जर उत्तर हवी असतील तर जितकं नाम घ्या तितकी उत्तरं मिळतील. जितकं नाम घ्याल तितकी उत्तर मिळतील की अरे हा संकेत रूप आहेच आहे आणि म्हणजे तरी असलं पाहिजे आपले काय काय असेल तर खूप असेल म्हणजे विचार करेल तेवढा आहे या विषयाबद्दल की मनाला आलंबनाशिवाय राहायची सवय. आपलं मन निरालंब ठेवणं ही मोठी साधन म्हणजे ते नसतंच निरालंबन असतं म्हणजे आलंबन म्हणजे काय काय आधार जे एखादे याच्यावर बसतात जवळवरती बसतात किंवा काठीवर याच्यावर बसतात ते धरून ठेवलंय पकडून ठेवलंय पोपटाचे पिंजरे असतात त्यामधल्या याला तो धरून बसतो तर ते त्याचं आलंबन त्याच्यात साह्याने तो टिकू शकतो. तर मनाला काहीतरी टिकायला काहीतरी जागा लागते ते काहीतरी त्याला म्हणजे साध्या भाषेत सांगू का अगदी मुलाला खेळणं दिलं की मुल ते त्याच्यात दंग असतो मग आपल्याला त्रास होतो. मोठी माणसं करतात बघा आता लहान मुलांना आपण घेऊन येतो त्यामुळे बरोबर 4-5 प्रकारची त्याला आवडणारी खेळणी विषय ठेवली आहे. पेन दे काही काय त्याला काय आवडतं वाजणार काय ते बरोबर ठेवलेलं असतं ते बरोबर ठेवलं ते त्याला दिलं की ते 10 मिनिटं त्याच्यात जातात. मनाची अवस्था लहान मुलासारखी आहे या बाबतीत इंद्रगस्था वगैरे त्या बाबतीत नाही एकंदरीत त्याच्या ऍक्टिव्हिटीचं ते स्वरूप आहे ते अशा स्वरूपात आहे त्याला काहीतरी आलंबन लागतं. नावासारखं दुसरं आलंबन नाही म्हणून नावाची गरज. कारण तुम्ही त्याला एकदा जर प्रपंचाच्या विचारातून बाजूला काढलं तर ते आपल्या मानगुटीवर बसणार. आता काय करू तो राक्षस नाही का ती बोला पुढचं काम करा हे काम झालं की त्याचं पुढचं तयारी आहे आता सांगा मला दुसरं काय काम नसेल ते तुम्हाला ठरव असं आहे मला काहीतरी काम केलं पाहिजे नाहीतर मग ते सदानाचं घर आपण म्हणतो तसं आहे. त्यामुळे त्याला सारखं आलंबन कशावर तरी ते कशाला तरी चिकटून न इच्छित तर त्याला आलंबन काय देणार तर ते आलंबन नामा इतकं उत्तम आलंबन नाही दुसरं रूप दिसलं आलंबनच आहे. आपण जेव्हा भगवंताची मूर्ती पाहतो त्या आपल्यासमोर रूप दिसतं ते मनाला ते रूप दिसतं ते मनाला एकदम ते त्याच्याशी तारतम्य प्रसन्न वाटतं ते बघत राहावंसं वाटतं सगळं एखादी उत्तम पूजा केलेली आहे हार घातलेला आहे आपण बघितलं तर 1-2 मिनिटं जर मूर्तीकडे पाहिलं तर इतकं बरं वाटतं बस. आता त्याची आलंबनाची मर्यादा आहे बाकी सगळ्या गोष्टींची. मनाच्या आलंबनाला नामाच्या बाबतीत मर्यादाच नाही फक्त ते तितकं असल्यामुळे इतकं सूक्ष्म असल्यामुळे ते आलंबन पकडायला वेळ लागतो. रूपाचं आलंबन पटकन पकडलं जाईल नावाचा मन पकडायला वेळ लागतो म्हणून ते कष्ट पडतात नावामध्ये जास्त. ते नाही कसं सोपं म्हणतो आपण पण सोपं म्हणजे एका अर्थानं सोपं दुसऱ्या अर्थानं अत्यंत अवघड. त्या नामाविषयी खूप सांगितलं गेलेलं आहे म्हणून मी त्याचं पण हे करत नाही महत्व पण आलंबनाचं काय ते आढळण्याचं साधन आहे खरं सांगायचं आढळण्याचंही साधन आहे असं म्हणतो अगदी बरोबर म्हणायचं. ज्ञानाला काही वर्जे आहे का ना त्याने महाराज म्हणायचे तर ते ज्ञानी असेल तर समजून घ्यावं आढळणे असेल तर सांगतो म्हणून घ्यावं इतकं सोपं आहे साधं सोपं आहे. तर आढळण्याला काय साधन आहे आम्हाला काय योग मार्ग ज्ञान मार्ग काय आम्हाला ते करण्याचं विचार आम्हाला काय करणार मग तुम्हाला काय कळेल तुम्ही सांगा काय करू रामराम बघताय सोपं आहे का एकदम त्याला सुद्धा एक साधन आहे म्हणून नाम बाकी सुद्धा एक तुमचं काय यज्ञ आहे किंवा एखादं काय मंत्रोच्चारण किंवा काय काहीतरी दीक्षा पाहिजे कोणतरी देणारा पाहिजे ते आपल्याला शुद्ध आलं पाहिजे अशुद्ध झालं तर दुष्परिणाम होतात. नामात काय मागं पुढं झालं त्याच्या तरी बरोबर काय हात मारतोय रोजचा कट आपले हात मारताना समजा जास्त काय शब्द उच्चारला गेला तरी त्याला कळतं त्याला आपल्याला हात मारले तो देतो हे जितकं आहे तितकं अडळणं हे साधन आहे. म्हणून अडाणी अशा अर्थ आहे की ते खरंच होय अडाणी आहे ते पण त्यांना सुद्धा करता येण्यासारखं आहे म्हणजे नावात किती गोष्टी असतील नावाच्या क्वालिटीज त्याच्याबद्दल तर अशी किती वैशिष्ट्ये आहेत. आता मी निरुपाधिकतेचा आपल्याला बोलतो निरुपाधिकता आणि नाम इतकं जवळचं आहे की इतकं निरुपाधिक काहीच नाही. काय उपाधी आहे मला सांगा वयाची उपाधी आहे. आत्ता आपले प्रश्नोत्तर झाल्यानंतर कालची हिने ते कागद लिहून दाखवा ते झाल्यानंतर म्हणजे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे आपले वेगवेगळे प्रश्न सांगतो त्या प्रश्नातल्या एका प्रश्नासंबंधी ते आहे की समोर वेळ आहे आपल्याला आता हे वातावरण आहे बुद्धी आली आहे तर एक कोरा कागद घेऊन एवढ्या काळामध्ये
जो शब्द अजून गिरवता येत नाही, खरं सांगायचं तर अजून पहिल्यांदाच गिरवलेला आहे. तर ओम त्यातलं हरी राम विठ्ठलाय नमः असं करून ते सगळं लिहून काढ. एकदा काढलं तर 2 भाग कागदाचे केले, एका कागदात 2 वेळा बसते सांगतात. हे सगळं आपले प्रश्नोत्तर चालू असतानाचं कार्य आहे. आता ह्याच्यात काय आहे, तर एका ब्रह्मीमध्ये हे मोठं विमान दाखवलं. म्हटलं हे आम्ही चर्चाच करतोय सगळी, हे केलं फार चांगलं आहे. तर आता हे जे केलेलं आहे ते एका बाजूला असा कॉलम आहे, दुसऱ्या बाजूला अगदी छोट्या अक्षरात तरी छान लिहिलेलं. म्हणजे हे काय, ते मोठं लिहिलं कसं तरी वाटतं म्हणून छोटं लिहिलंय. दुसरा चांगला आहे की नाही, कोणाचा यायचं ना, पण ते आहे ना चांगलं. आणि लहान मुलीचं आहे ना, 3-4 वर्षाच्या मुलीचं आहे ना, मला सांगा किती निरुपाधिक असेल असं एखादं कुठलं साधन सांगा इतकं अशा 4 वर्षाच्या मुलांना 2 वर्षाच्या मुलांना असं नाही सांगत. आपल्याकडे भजनात थोडंसं म्हणू शकतो, ज्याच्या जवळपास भजन आपण ज्या अर्थाने भजन म्हणतो ते म्हणून करतात, काहीतरी नाचेल काहीतरी करता येतात. तर अशा तऱ्हेचं साधन आहे. तशी ती जी जवळची साधन आहे त्यामध्ये त्या सगळ्यामध्ये निरुपाधिक असलेलं आणि सगळ्यात प्रभावी असलेलं म्हणून आपल्याला नामाचं महत्व वाटतं. आणि ते हा संतांनाही ते त्यामध्ये वाटतं. शेवटी ज्ञानेश्वरीचा म्हणून हरिमुखेपणा हेच शेवटी ना, हरिमुखेपणा आहे कसं आहे की आता जाऊ दे, ते जमत असेल तर ते करा, नसेल तर आपलं काय. तर हे आहे नंतर उपाधीच्या बाबतीत वय, शिक्षण, व्यवसाय काय म्हणून, कशाची म्हणून, काय उपाधी तुम्ही कुठली लावणार असलात तर नामाला उपाधी, इतकं उपाधी तुम्ही कुठली लावणार असाल तर. आता तुमची इच्छा असली बा आंघोळ करून, तर तुमच्या आंघोळी उपाधी तुम्ही लावली, त्याचं म्हणणं नाही. श्वास जर बिना आंघोळीचा चालू शकतो, नाम नाही का चालू शकतो. आंघोळीसाठी कुठे श्वास थांबलेला आहे, आंघोळ झाल्यानंतर आता श्वासोच्छ्वास सुरू करून आज आपल्या आंघोळ कुठे झाली सकाळपासून. त्यामुळे उठलो आपण पवित्र आहोत, त्यामुळे आधी आंघोळ करून आलं पाहिजे, मग आपण आता श्वासोच्छ्वासाला आरंभ करू वगैरे काय. सहजता हे नामाचं वैशिष्ट्य आहे. उपाधी नाही म्हणजे काय, तर त्याचा शेवटचं एक पॉईंट काय असेल तर सहजता आहे. की इतकं सहज की त्याला तुम्ही जर सहज काय करणार असाल तरच, आता ते आपलं कर्तृत्व आहे किंवा आपली इच्छा असेल तर करायचं आपण काय, त्याचं म्हणणं काय नाही. नामाचं म्हणणं यावरती काय नाही, तेव्हा इतकं खाली येता येत नाही, त्यापेक्षा खाली येता येत नाही. म्हणून दुसऱ्या बाजूला भगवंताचं जे दुसरं रूप आहे ते अत्यंत प्रेम हे आहे सगळ्या जीवमात्राविषयी. नामात प्रेम निर्माण करण्याची शक्ती, म्हणजे सकळ कळा अशी कोयती प्रेम नाही कळा, तो कोण सांगणार काय वाटेल ते बाकीच्या कसरती करता येतील, सगळं करता येईल, पण प्रेम उत्पन्न करता नाही. आपण आपला व्यवहार बघतो, एखाद्या मनुष्य निष्प्रेम असला, अशा व्यवहार असला तर त्याला प्रेम करायला नाही लागत. प्रेम मनात आलं तरच करता येतं, काय करता येईल. ही प्रेमाची खरी स्थिती आहे. सकळ कळा शिकू येते, प्रेम नाही कळा. स्वच्छ करून ठेवले महाराजांनी, स्वच्छ करून ठेवले. तरी सुद्धा एकच एक फक्त अजून जागा आहे की जिथे आशा आहे की तो नाम घेत असला तर प्रेम त्याला चिकटून येतो. कशाचे, नामाचं प्रेम लागलं म्हणून, भगवंताचं ज्याचं नाम घेतो त्याचं लागलं म्हणून, मग तोच सगळ्या ठिकाणी आहे, मग त्याचं लागलं म्हणून त्यामध्ये गुंतून जाणारच. इतकं नामाचं साधन जे आहे ते प्रेम त्याची दुसरी बाजू आहे. म्हणून आणखी म्हणजे आपण थांबायचं कुठेतरी सांगितलं. सहजतेचा जो दुसरा मुद्दा आहे तो सांगतो की श्वासाला सहजता मी म्हटलं तसं अत्यंत त्याचं स्वरूप सांगितलं जातं ते स्फुरण रूप आहे. स्फुरणाला तुम्ही काही करीत नाही. श्वासाला सुद्धा मूल जन्माला आला तर लेट अस स्टार्ट म्हणून मूलही सुरुवात करेल, तो सुरू होतो. जसं नाम सुरू राहतं ते होऊ शकतं नावाचं. हा त्याच्यासाठी थोडं कष्ट आहे, थोडेसे गुरुचे प्रसाद आहे, आपली तळमळ आहे, हे सगळं आहे. पण तरी सुद्धा ते घ्यायला आपले बाबा महाराज गुरु आपले जप करीत असतात, आपण मोजावा. आपले गुरु आज जप करीत असतात, तो आपण मोजावा. हे खरं तर म्हणजे तो चालूच आहे, फक्त प्रश्न मी मोजण्याचा आहे आता, म्हणजे माझं त्याच्याकडे ध्यान असण्याचा तो आहे, ते सुरूच असतं. मग असं खूप जप केला की तो तितका सहज होतो की तो सुरूच राहतो. असं होऊ शकतं. म्हणजे हे असं कुठल्या साधनाचं आपल्याला करता येत नाही. एक यज्ञ सुरू केलाय समजा तर तो सुरूच राहिला असं नाही होत, ते थांबणार कुठेतरी. ते काय समजा संपेल, काय ते संपेल, तूप संपेल, साधन कायतरी होईल, पण ते इतर कुठल्या साधनाला येईल. म्हणून याचं किती सहज ते स्फुरण रूपच आहे. कारण आज स्फुरण चालूच आहे सतत, तसं नाम चालू आहे, चालू राहू शकतं. ते चालू आहेच, फक्त आपल्याला जाणीव व्हावी एवढंच. आपल्या भाषेत आपण साध्या बोलायचं म्हणजे ते स्फुरण रूप आहे तिथपर्यंत जाता येतं एवढ्यासाठी.
त्यानंतर पुढचा प्रश्न, मानसिक जप हा वैखरी जपापेक्षा महत्वाचा आहे असं म्हणतात. मानसिक जप वैखरी जपापेक्षा महत्वाचा आहे असं म्हणतात का? वैखरी जपानं काही वेळा स्पंदन निर्माण होऊ शकतात, काही स्पंदन निर्माण होऊ शकतात जी मानसिक जपात असू शकत नाही. तरी मानसिक जप प्रभावी तरी सुद्धा का? आता जे उत्तर दिलं त्यामध्ये याची काही उत्तर आली की वैखरी जपामध्ये स्पंदन निर्माण करण्याची शक्यता आहेच. आपण जरी ते काही म्हणत असतो, पण क्षणभर म्हटलं असतो हरिराम विठ्ठलाय नमः असं म्हटलं समजा, ओम हरिराम विठ्ठलाय नमः असं म्हटल्याबरोबर तितक्या माणसांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. त्यांनी काही न म्हणता हरिराम विठ्ठलाय नमः पोहोचले आहे. ही सामर्थ्य वैखरी जपामध्ये आहे. म्हणजे ते स्थूल होतं, तितकं खाली येईल तितकं स्थूल होतं, तितकं ते अधिक व्यक्त होतं. खाली येईल तितकं ते अधिक व्यक्त होतं, स्थूल होतं. स्थूल जास्त व्यक्त असतं. मूर्ती व्यक्त आहे, ती स्थूल आहे, ते आकार आहे, त्यामुळे तिच्या आकाराचा आनंद घेण्याची क्षमता पण जास्त आहे. जे पांडुरंगाचं स्वरूप समोर पांडुरंगाची मूर्ती बघितल्याबरोबर मनात येईल आणि एकदम जी पवित्रतेची भावना निर्माण होईल ती पांडुरंग ह्या नामाने त्याच्यापेक्षा थोडी कमी नाही, त्याच्यापेक्षा ते मनात चालल्यावर त्याच्यापेक्षा कमी नाही. कारण हे स्थूल आहे, त्याला अपील आणि त्याची ही पण जास्त आहे, शक्ती या अर्थाने जास्त आहे. पण हे शेवटी हा प्रवास कुठून कुठे चाललाय हा प्रश्न आहे. हा प्रवास आपला स्वतःकडून सूक्ष्माकडे चाललेला आहे. सगळा आजचा वैज्ञानिक प्रवास असू दे, शिक्षणाचा प्रवास असू दे, सगळे प्रवास शेवटी स्थूलाकडून सूक्ष्माकडे चालतात. आपण पाहिलं तर लहान मुलाला ज्या वेळेला बेरीज शिकवतात पहिली, त्यावेळेला ते गडगै किंवा गोट्या काहीतरी ठेवलेलं असतं, काहीतरी ठोकळे ठेवलेले असतात, ते 4 मांडतात, त्याच्या पुढे आणखी 4 मांडतात आणि मग ते एकत्र आता मोज किती झाले, मग 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे 4 आणि हे 4 8 ते तिथे काढतात. आणि नंतर मग एक्झामेट्री कॅल्क्युलेशन किती वाटतं त्याला 159 लगेच 1900 सांगतो. हे पुढे कुठे गेलं तर ते स्थूलात होतं तिथे मांडलेलं, ते अधिक पुढे गेल्यानंतर ते सूक्ष्मात व्हायला लागलं. आपले ते अकर्किम हे म्हणणारे लोक होते किंवा आधी असतील का जुन्या पिढीतले अगदी सवायकी करत अकर्किम करणारे लोक आले असतील. तर हे काय आहे तर हे स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. म्हणजे हे आपला जसा शिक्षणाचा प्रवास आहे तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे, तसाच साधनेमधला स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास म्हणजे वैखरी जप ते मानसिक. वैखरी जप स्थूल आहे, अपील जास्त आहे, स्पंदन निर्माण होतं यात शंकाच नाही. पण जपाला मुळात नामाला स्पंदनच आहे, नाम स्पंदन रूपच आहे, स्फुरण रूपच आहे. त्यामुळे मानसिक जपाला सुद्धा स्पंदन आहे. आता जर 200 माणसे ही जर नामामध्ये असतील तर इथे निर्माण झालेली स्पंदन आवाजाची आहेत ते म्हणून ती स्पष्ट कळली, पण बिनावाजाची जी स्पंदन आहेत त्याचं काय? काही ठिकाणी आपण पाहिलं असेल एखाद्या घरी गेलं तर नको असं वाटतं, नव्हे आपण काय नको चालेल काय असं वाटतं. एखादा मनुष्य भेटला तर काही वेळेला असं वाटतं की नको, एखादा मनुष्य भेटल्यावर असं वाटतं की बस हे समाजातच राहावं. हे काय आहे? त्यांनी काय तुम्हाला ध्यानात दिले का, तुला बरं मिळतंय का, काय केलंय का, त्याच्या कुठे गेलेलं आहे बाहेर, ह्या चांगला आहे, वाईट आहे, अमुक काही दिलंय का, असं काही आहे का? किंवा घरामध्ये असं काही आहे का की ज्याच्यामुळे आपण अगदी बाहेर जावं असं वाटावं? काय सगळं डेकोरेशन तसंच आहे, आपल्या घरात जसे काय मांडले, सोफा फर्निचर तसंच त्याच्याकडे मांडले, पण तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर जरा बसावं असं वाटतं, काही ठिकाणी चटकन लवकरात लवकर निघावं असं वाटतं. हे कुठल्या पातळीवर वाटतं तो प्रश्न. ते आता स्थूलात नाहीये, काहीतरी सूक्ष्मात आहे. म्हणजे स्पंदन आहेतच तिथे सुद्धा, स्पंदन ही नामाला सूक्ष्मामध्ये आहेतच, मानसिक जपाला सुद्धा ती आहे. त्यामुळे वैखरीपेक्षा नाम श्रेष्ठ का, म्हणजे मानसिक जप श्रेष्ठ का, तर त्यात जे तुम्हाला वैखरीमध्ये आहे ठीक आहे, तिथे जरा मोठ्या प्रमाणात आहे, ठसठशीत आहे, कारण त्याचं रूप आहे, त्यामुळे काहीतरी वाणीचा आकार आहे मोठा. मला तेव्हा म्हटलं तर हेच नाम आहे, राम असो किंवा भगराम विठ्ठलाय नमः असो किंवा आणखीन काय रामकृष्ण आहे असो, तो म्हणतोय ते तेच म्हणतोय, फक्त इथे आकार आहे, त्यामुळे दृश्य आहे, त्यामुळे जरा थोडंसं कळतंय, कानावर पडलं म्हणून तुम्ही नाम घेतात ते कळलं, माझ्याही मनात ते नाम निर्माण झालं असं होऊ शकतं. पण इथे तुम्ही काय घेता हे मला कळत नाही, म्हणजे ही त्याच्या आता ते सूक्ष्म झालं, त्यामुळे आता ते मला कळत नाही. तरी सुद्धा ते जे काय तुम्ही घेतलेले आहे त्याचा परिणाम माझ्या चित्तावर राहणारच. म्हणूनच इथे वृत्ती चांगली असते माझ्याची. म्हणजे जर समजा अगदी अगदी हे असले चहा जरी असला किंवा अगदी फराळाची डिश जरी असली काय समजा असलं तरी तो मनुष्य म्हणतो की नाही, इच्छा असताना तरी म्हणतो की नाही घ्या आधी असं म्हणावं वाटतं की नाही, आतून इथे असं वाटतं तुमचं होते मग आपण असं हे कुठून आलं कुठून नाही कुठे हे त्याचे दृश्य परिणाम दिसले आपल्याला. जे चित्तामध्ये जे मानसिक चालू आहे, जी स्पंदनं चालू आहेत त्याचे परिणाम आहेत की दुसऱ्याचा विचार करूया. तिकडे आधी प्रपंचात गेला की आधी माझं काहीतरी सगळी व्यवस्था मग तुमचं काय असं माझं काम आहे मग तुमची काम असं तिथे क्रम असतो. तिथे तुमचं काम आहे मग माझं काम
हे कुठं हा क्रम कशाने बनवला? सूक्ष्म स्पंदनाने बनवला. तर ती सूक्ष्म स्पंदनं देण्याचं सामर्थ्य मानसिक जबाबदारी आहे. त्यामुळे तो जो एवढ्याच करण्यासाठी नाही, एक काय आणि त्याच्यापुढे खूप काय की आज जी वैखरी जे निरुपाधिका म्हणतात त्याला वैखरीवर आणणं ही थोडं उपाधीवर आणण्यासाठी त्याच्यात थोडस आणखी मानसिक जपाकडे जाणं. आता लिखित जप तरी कमी असं नाही, त्याची पण त्याची सामर्थ्य आहे. डोळे गुंतवून ठेवतो, जर म्हणत असला तर तो कान गुंतवून राहू शकतो, इतकं आहे. म्हणून लिखित जपाचा सुद्धा काही संतांचा आग्रह आहे. आपण बघितलं असेल स्वामी रामदास वगैरे त्यांच्याकडे लिखित जपाचं मोठं आहे. खूप ठिकाण असे आहेत की त्याच्या आणि पुण्यात येत असतील तेव्हा लिखित जपाच्या की लिखित लिहा. आणि खरोखर आपल्याकडे त्याची माणसं आहेत की त्यांचे ते डोळे वगैरे झाले हे सुद्धा तयार अनुभव आहेत ना. त्या काय पाहण्या म्हणून त्याला तसं अर्थ द्यावा किंवा हे द्यावा असं मी म्हणत नाही, पण झाले या पण गोष्टी झाल्या सगळं परत डोळ्यावर झाले. म्हणजे अनुभव दिला लागलं ते लिखित जपान त्यानंतर स्पष्ट झालं परत यापर्यंत सगळे अनुभव येतात. चित्ताची एकाग्रतेनुसार लिखित जप दिली तुम्हाला लिखित जपापेक्षा कारण शेवटी त्याच्यात पुन्हा लेखणी आहे. तुम्हाला ते पेन पाहिजे, ते चाललं पाहिजे, ते रिफिल असलं पाहिजे, संपलं तर दुसरं तुमच्याकडे आताचे असलं पाहिजे, बैठक असली पाहिजे. लिखाणाचं निदान आहे. सुशिक्षित जो मनुष्य आहे त्याला ते शक्य आहे. शिक्षित माणसाने काय करावं, समजा नसेल तर अक्षर ओळखतं काय करावं, हे सगळे अडचणी त्याच्यात आहे. म्हणजे उपाधी आहे अडचणीमध्ये. त्याच उपाधी तुमच्याकडे याच्यात गेल्यानंतर खरी जपामध्ये कमी झाली. कारण आता अडाणीपणाचा संबंध आहे. राम राम म्हणलं राम बस, त्याला काही त्याला शिक्षण वगैरे लागत नाही, त्याची उपाधी कमी झाली. हे वैखरी जपामध्ये झालं. त्याच्याबरोबरीने काही स्थूल जसं थोडंसं आहे तसं त्याच्या दुसऱ्याला परिणाम झाला हे पण झालं. पण आता समजा माझ्या घरात दोन उपासन आहे, एक स्वामीचा भक्त आहे, एक समजा बाबांनी त्याला हा मंत्र दिला म्हणून त्यांचा भक्त आहे आणि कोणाचा भक्त आहे, तर त्याचे समजा नामं वेगवेगळे असते. तर आता मग वेगवेगळ्या ठेवाव्या लागतील वैखरी जपात. एकच असलं तर ठीक आहे, म्हणजे उपाधी झाली की तिची अडचण पण असते. तशी मानसिक जपामध्ये तुमचा काय जप आला हेच मला कळत नसल्यामुळे विरोधाचा प्रश्नच येत नाही. अनेक ठिकाणी हा प्रश्न असतो घरामध्ये की दोन ठिकाणच्या दोन उपासना असतात एका काय खरं त्यात ते दोन म्हणायचं काय नाहीच खरं म्हणजे, पण आहे ना लौकिक दृष्ट्या काहीतरी आहे. मग शेवटी कुठेतरी उपाधी आली की त्याच्यात सगळे बाकीचे व्याप आले. मानसिक जपात निरुपाधिक नामाचा अधिक उच्च आहे. निरुपाधिक नाम तर निरुपाधिकच आहे, पण लिखितवरून वैखरी वगैरे की वैखरीवरून याला गेले की ते कमी कमी उपाधी होत जाते. म्हणून जर मोठ्याने जप करणारा असेल तर कदाचित त्याचा बाकीच्यांना त्रास पण असू शकतो. वैखरी जपाची स्पंदन आहे पण त्याच्याबरोबर त्रास पण आहे. त्याला समजा त्यात सहभागी व्हायचं नसतं, त्याचा जप वेगळा असला तर काय करायचा प्रश्न आला. त्याला नाही म्हटलं तरी कुठेतरी मनामध्ये त्याच्या डिस्ट्रॅक्शन येणार. त्याला असं वाटणार की यांचं उडवलं की मग माझा जन्म मला सुरू करायचा आहे वगैरे. गुरूंचे फोटोचा प्रश्न येतो घरामध्ये आहो आणि मी घरात हे पाहिलेलं आहे कारण संपर्क येतो. लोक विचारतात की आता मग दोघांनी पण तेवढ्याच आकाराचे दोन सारखे फोटो दोन गुरूंचे शेजारी आता काय प्रॉपर्टी पण करावं लागतं सगळं. मग किंवा हा तुमच्या गुरूचा पण ठेव आहे आता त्यात सुद्धा तुमच्या डावीकडे का माझ्या उजवीकडे झालं तर काय करायचं. उपाधी आहे, उपाधी आहे काय करणार. त्यामुळे उपाधी आली की तिथे ती परिणाम दाखवते, तशी स्पंदन दाखवते, तसे ही दुसरी परिणाम पण दाखवते. थोडेसे दुष्परिणाम म्हणून काय वाटलं तर पण ते दाखवते ना ते, तर तसं होतं. पण हे जर मानसिक असले समजा माझे म्हणून कोण त्यांना माहितीच नाही तुमचे मानसिकच आहे सगळं, तर काय त्याला कळायचं विरोधाचा प्रश्नच येत नाही. आणि समजा हा जर समजा जर खरोखरच तयारीचा असेल तर असं पण होईल की तो समोर एक काय स्वामींची उपासना आहे शिकल करतो आपल्याला सर्व उपासनाच, पण तरी सुद्धा समोर स्वामींचा फोटो ठेवलाय तो महाराज म्हणून नमस्कार करेल मनात महाराज म्हणून नमस्कार करेल. बाबांचं असं काय महाराज नमस्कार केलं काय शेवटी पोचणारच की त्याला जर पोचत नसतात तर ते महाराज झाले तुमच्या आमच्यासारखी माणसं राहिली असते ते वाटत बसले असते तसलं नाही आहे तिथे काही. त्यामुळे त्यांच्यात पोचतो लगेच ह्याला त्याला कळतं इतकी परिस्थिती आहे. तेव्हा आमच्या ह्याच्यात किती अशा काय आठवणी आहेत आणि किती ह्या सत्पुरुषांच्या ह्याच्यामध्ये स्वामींच्या मध्ये आहे खूप ठिकाणी आहे. काय तर ते सांगत बसण्याचा वेळ यावं आपल्याला. पण त्यांना दिलेलं त्यांना मिळतं इतकी यंत्रणा सगळी आहे, आठवण केलेली त्यांना कळते इतकं सगळं आहे. तर ह्या उपाधीमध्ये आपण त्या दृष्टीने विचार करावा की मानसिक पातळीवर गेले की एखादी आणखी मध्ये जाईल. कुठला जग तुमचा आहे हे सुद्धा कळायला माणसाला मार्ग नाही, कारण तुम्ही मनातच जग करता. त्याही पेक्षा महत्वाचं कारण खरं काय परमार्थ कशाचा आहे म्हणा बाह्यांगाचा आहे की अंतरंगाचा. मग मानसिक जग अंतरंगाचा, त्यामुळे तो तिथे जाईल त्यावेळेला अधिक चांगला वैखरी जपात उत्तमच आहे, पण त्याच्या मर्यादा त्याला आहे. तुम्हाला जर आणखीन करायचं असेल तर मानसिक जपावर जावं लागेल, कारण तिथे शेवटी कसं आहे तुमची माळ आहे, तुम्ही माळे सुद्धा उपाधी नाही. तिथे काय असेल तुमचे करतो हे सगळं कळणार आणि असे खरोखरच एक ग्रस्त असे माझ्या पाहण्यासाठी कधी नाही त्यांना पाळले नाही, कुठल्याही जगात गेलेले ते बघितले नाही, काही नाही. आणि एक दिवशी ते महाराजांचे काय असं पुण्यतिथी जवळ असं दिवस होता त्या दिवशी सहज आहे बरं वाटलं सहज आपण भेटून जावं काय नाही आम्ही एकमेकांना नमस्कार केला झाला विषय.
आणि नंतर कशावरनं तरी विषय निघाला महाराजांचे, तुम्हाला कसं मिळालं किंवा आणखीन काय कोणाचं तुम्हाला कसं लागलं सांगायचं कसं लागलं, तर त्यांचा 3 तासाचा पहाटेचा झोप चुकत नाही असं कोणी. ते उठलेले आहेत त्याची सुद्धा कळत नाही, ते नेहमी जगले उठले असतात, नेहमीच्या लोकांच्या बरोबर ते उठतात, पण ते जेव्हा जागे होतात तेव्हा तेव्हा सुरुवात करतात, पण 3 तास जेव्हा उठतात. काय मानसिक जपाची काय रेंज आहे आपलं, ही गोष्ट घरच्यांनाच का माहित नाही की यांचा जप 1 तास पहाटेचा रोजचा आहे हे त्यांना माहित पण नाही की यांचा एवढा जप आहे. हे कसं शक्य झालं, मानसिक जप होणं शक्य झालं. हे जर वैखरी असतं तर काय करायला आल्यावर पाहिलं आम्हाला कळलं असं की मला ते म्हणले ते पहाटे उठून आम्हाला जरा झोप तुम्ही वैखरी जपा चालू केले आम्हाला झोप नाही असं होऊ शकतं. कारण उपाधी आहे थोडीशी, परिणाम पण आहे, पण उपाधी आहे, स्थूल आहे, दृश्य अनुभव आहे, बरोबर, त्याच्याबरोबर इकडे हे पण आहे. म्हणून प्रयत्न असा अधिक खाली येत असेल तर उत्तम आहे, काय हरकत नाही, तोही मार्ग शेवटी भगवंताकडे येणार आहे, कुठे इकडे गेलं अधिक बरं आहे. या अर्थाने हे सगळं मानसिक जपाच्या बाबतीत आहे. मनाचा विचार केला, नंतर परमार्थाचा मूळ विचार केला, आणि एक शेवटचा आता मुद्दा सांगतो, कारण शेवटी या विषयावर थांबावं लागेल आपल्याला, म्हणून की आपल्याला आपल्या पहिल्याच प्रवचनाच्या विषय झाला की गाड्यांच्या स्पीडच्या बद्दल विषय झाला, तेव्हा प्रत्येक साधनाचा काही स्पीड असतो, प्रत्येक ते जे साधनाचा जो प्रकार आहे किंवा त्याचे जे मार्ग आहे, काय कशाच्या साह्याने करतो, समजा माळ आहे तर फिरवायला किती वेळ ठरलेला आहे. एक माळ्याचा मणी ओढायचा म्हटला तरी कुठेतरी काळाचा संबंध त्याच्यावर आहे, काहीतरी अंकुश आहे, त्या प्रमाणातच ती फिरेल. नाम ज्या वेळेला मनाच्या पातळीवर जाईल तेव्हा मनाचा वेग त्याला प्राप्त होऊ शकतो. मनाचा वेग काय आहे मला सांगा बरं, किंवा कोणी मोजला असेल काय प्रकाशाचा वेग सुद्धा सांगतात, आणखीन कशाच्या भाषेत सुद्धा सांगतात वेग, पण मनाच्या वेगाचं काय या क्षणी एकदम आपल्या गावी जाऊन घरात जाऊन वगैरे तिथे नळ उघडा राहिला का वगैरे काय दिवशी दुसऱ्या क्षणी दैत्य राहायला म्हणजे काय झालं असेल काय इतकं वेग आहे. मग हाच वेग मानसिक जपामध्ये समजा जपाला लागला काय कुठे जाईल थोडा विचार केला आपण प्रत्येकाची आरती करतो, ज्ञानेश्वरी विश्वात्मकाची आरती, सृष्टी संदेश, गुणगणाची आरती, तर अशा वेगळ्या आपल्या कार्यामध्ये काही विशिष्ट कारण आहे का, उपासनेच्या संदर्भात काही विशेष उपयोग असल्यास का हा हेतू. उपासनेच्या संदर्भात 9व्या अध्यायाचा आपल्याला उपयोग आहे ना, संबंध ज्ञानेश्वरीचा काही उपयोग आहे का, बोधपाठाचा काही उपयोग आहे, जे त्याच्यावर गेले त्याच्यावर चालतो, सृष्टी संदेशाचा काही आपल्याला उपयोग आहे ना, तो उपयोग आहे म्हटलं तर ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. उपयोग काय आहे, शेवटी परमार्थ हाच उपयोग आहे, त्यात पाऊल पुढे पडणं हाच उपयोग आहे. पण पुन्हा साधनाचा प्रकार आहे, सृष्टीच्या मार्गाने कमी ना भगवंतापर्यंत जावं असं वाटतं ना. बोधपाठाच्या निमित्ताने सगळ्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करून आता भगवंताची गाठ घेणं आपल्याला गरजेचं आहे, नाम घेणं गरजेचं आहे असं वाटतं ना शेवटी कुठेतरी. त्याची कृतज्ञता व्यक्त करणं हा आपण जो मार्ग चालतो त्या मार्गाविषयी कृतज्ञ राहणं म्हणजे त्या मार्गाची आरती करणं. आईंचा मार्ग चालतो, आईंच्या मार्गाची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आईंची आरती. बाबांचा मार्ग चालतो, बाबांच्या मार्गाची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून बाबांची आरती. तशी ही जे मार्ग आहेत, 9वा अध्याय चालतो तर सर्वांना घेऊन जाणार. महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बिन तिकिटाची माणसं सुद्धा रेल्वे नेते ना, आपण म्हणतो ना, रेल्वे बिन तिकिटाची माणसं सुद्धा घेऊन जाते. शेवटी त्याच्यात जाणारा जर बिन तिकिटात असला एखादा बसलेला तर तो सुद्धा जातो, म्हणजे बिन साधनेचा सुद्धा उद्धरून जाईल. बाकी कुठलंही तिकीट कशाचंही अगदी काय ते काय शुद्धता म्हणतात, काय जाती म्हणतात, जाती म्हणतात, काय अनेक प्रकार माणसांनी करून ठेवले आहे. तर ते जे काय प्रकार करून ठेवले त्याची सगळ्यांचा कुठलाही पास नसला आणि त्याचा भक्तिभाव असला नसता तरी तो उद्धरून जाईल. एवढी त्याच्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे, तर त्याचा आपल्याला उपयोग झाला ना. मग त्याची कृतज्ञता आपण कशी व्यक्त करायची, ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग, त्या कार्याचं स्मरण करण्याचा मार्ग म्हणजे आरती म्हणा. त्यामुळे ती ह्या वेगवेगळे मार्ग आहेत, तेवढ्या आरती असतील. म्हणून इतके देव आहेत, मारुतीचं सुद्धा काहीतरी स्थान आहे, काय विलक्षण ते हे आहे, देवत आहे, दत्ताचं स्थान आहे तुकोबांचं. मग ते त्यांचं स्मरण व्हावं, त्या उपकारांचं स्मरण व्हावं म्हणून आपण ते करतो. तर तसं त्यांची वैशिष्ट्य देणं आणि त्याविषयी आपल्याला जो कृतज्ञता भावायची व्यक्त करणं यासाठी मुळात आरती करतो. त्यामुळे जशी उपासना विशिष्ट आहे तशी आरती पण विशिष्ट आहे. विशिष्ट उपासनेचा तसा विशिष्ट उपयोग आहे, तसा विशिष्ट आरतीचा सुद्धा विशिष्ट उपयोग आहे. तर तो व्हावा यासाठी हे एक वेगळं तंत्र आवश्यक आहे.
आता हा प्रश्न मोठा ब्रॉड आहे. अध्यात्म म्हणजे काय आणि त्याची गरज प्रत्येकाला आहे का आणि का, तो मोठा आहे. तेवढा तरी अध्यात्मशास्त्र विषयाला हा अभ्यासाचा प्रश्न आहे. मी अगदी थोडक्यात 5 मिनिटात हा प्रश्नाचा विचार करण्याचा प्रयत्न करतो की आपण 2 स्तरावर जगणारे प्राणी आहोत. मनुष्य प्राणीच आहे, शेवटी एक जीवच आहे. तो त्याला द्विविध जीवन आहे. ॲम्फिबियन त्यांनी अर्थशास्त्रीय प्रस्तावना दिली कृष्णमूर्तींच्या पुस्तकात. तर त्यांनी सुरुवात केली की एकाच वेळेला तो बाह्य जीवनही जगतो आणि एकाच वेळेला अंतर्जीवनही जगतो. बाह्य जीवनाची समृद्धता निर्माण कशी करावी याचे सगळीकडे क्लास आणि वेद आणि मीन्स आहे. अंतर्जीवनाची समृद्धता कशी करावी याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. अंतर्जीवन कसं समृद्ध करावं याचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. आत्मानमध्ये म्हणजे आत राहणारं जे काही चैतन्य स्वरूप आहे त्यात सांगता येण्यासारखं वापरता येण्यासारखा शब्द म्हणून त्याला महत्वाचं समजून जे शास्त्र विचार करतो ते आत जे आहे त्याला महत्वाचं समजून. आणि खरं सांगायचं तर आत आहे तोपर्यंतच बाहेरच्याला सुद्धा महत्व आहे. हे अध्यात्मात गेल्यावर कळतं. आज जे आहे त्याची जाणीव सुद्धा माणसाला होत नाही ही दुर्दैवाची अवस्था आहे खरं सांगायचं. पण अध्यात्माच्या अभ्यासाने आज जे आहे त्याची जाणीव तर होतेच, पण त्याच्याबरोबर त्याचं महत्व सुद्धा लक्षात येतं की अरे ते आहे म्हणून मी आहे. ते नसतं तर मी गेलो काय उपयोग. अगदी कितीही जवळचं आणि कितीही प्रेमाचं काही जरी असलं तरी 3-4 तास कोण ही अवस्था माणसाची आहे. खरी कितीही अगदी प्रेमाचं फार माणसाचं जाऊ द्या ते प्रेमाबद्दल काय बोलत नाही आपण. एक प्रेम शब्द फार मोठ्या अर्थाने वापरला नाही त्याच्या खाली नको यायला. तर त्याचे तो म्हणतो आता 5-7 तास झाले समजा काय घ्यायचं झालं असतं तर काय खाऊ द्या. मग तिचं आहे की बहिरंग चालत नाही. अंतरंग आतलं लागतं तिचे गेलं ते नाही आहे पाहिजे. कुठे गेलं माहिती नाही म्हणून गेलं आता ते नाही म्हणल्यानंतर मग अध्यात्माची गरज आहे का नाही हा प्रश्न आता असा आहे. जे महत्वाचं आहे जे कमी महत्व आहे त्याची कमी गरज असेल, जे जास्त महत्व आहे त्याची जास्त गरज असेल. माझ्या जीवनाची व्यवहाराची गरज नाही का वाटत गरज आहेच. आपण सुद्धा आता इथे आपण बसलेलो आहोत. कुठेतरी पोटात चहा पाणी काहीतरी आहे काहीतरी बहिरंग सांभाळले गेले म्हणून आपण सगळे व्यवहार करू शकतो. त्याची गरज आहे नाही दिली तो माझ्या तो माणसाला सुचणार नाही हो की नाही. आणि अशी प्रश्न तर ऐकायची मी वेगळीच माणसाला नाही मला देतात ते ब्रेक द्यायला 15 मिनिट तर असं होणारच माणसाचं. कारण त्याला तेवढं ताकदवान राहायचं असेल तर त्याला त्याची गरज आहे हे बरोबर. पण ते त्याची म्हणजे बसलाय कशासाठी कामासाठी बसलाय कुठेतरी त्याचा उलगडा होण्यासाठी बसलाय. मग त्याप्रमाणे त्याचा प्रवास अध्यात्माचा आणखी वेगाने होणार आहे त्याच्यासाठी बसलाय. म्हणजे काय करायचं ते शेवटी अंतरंगातच काम आहे. म्हणून अध्यात्माची माहिती करायचं की ते काहीतरी अंतर्जीवन समृद्ध काय कसं करणार कसं. अध्यात्माचे प्रश्न थोडेसे सूक्ष्म वाटतात ते ह्याच्याचमुळे की ते कसं समृद्ध करावं ते कळत नाही. म्हणून अध्यात्माकडे किंवा त्याला आपण अध्यात्म शब्द काय झाले खूप ग्रेट झाला त्यामुळे मी तो फारसा वापरत नाही कधी. परमार्थ शब्द बरा परमार्थ शब्द वापरलाय कारण अर्थ कळतो त्यामुळे परमार्थ करण्याची शक्यता आहे. आत्मा कळत नाही त्यामुळे अध्यात्म करण्याची शक्यता कमी आहे. कशालाही अध्यात्म म्हणता येईल कशाला अध्यात्म म्हणावं हेच कळत नाही होतं शेवटी. त्यामुळे त्याच्यापेक्षा परमार्थाला निदान आपण अर्थमय आहोत की आपल्या शब्दाला अर्थ असला पाहिजे वगैरे वगैरे अर्थ तरी माहिती असतो. आणि अर्थ नाही कळला तर अनर्थ होतो एवढं तरी माहिती असतात. तर त्यामुळे अर्थाचे परिचय आहे त्यामुळे परमार्थ शब्दाचा परिचय अधिक जरा लवकर होऊ शकेल किंवा लक्षात येऊ शकेल. तर त्याची गरज आहेच. त्याच्याशिवाय अंतर्जीवन जर माणसाचं समृद्ध नसेल तर बाह्य जीवन किती निकृष्ट असतं याचे नुसते पेपर वाचा आणि बाजूला ठेवा म्हणजे कळेल अध्यात्माची गरज आहे किंवा नाही. मुखपृष्ठ वाचायचे फक्त पहिले पान आणि ठरेल की अध्यात्माची गरज आहे किंवा नाही. कारण ते कशावर अवलंबून आहे. समजा एक 10 कृती त्याच्यामध्ये दिसतात. काय बॉम्बस्फोट झाला अत्याचार झाला मुलं झाला काहीतरी 10 बातम्या दिसतात आणि साधारणपणे चांगले राहिला जाईल त्यांना शेवटी जे झालंय ते पोचवणं त्यांचं काम आहे. त्याप्रमाणे ते त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे करीत असतात. मग ते सगळ्या तपशिलांसह व्यवस्थित आपल्याला ते काय असेल ते सगळं पोचवतात. मग ते पोचवतात ते त्यात येत असते. काय करायचं त्यांचं त्याला इलाज नाही. परिस्थिती त्याला कारणीभूत आहे त्यामुळे तसं झालंय. परिस्थितीला कोण कारणीभूत आहे माणूस कारणीभूत हे सगळं माणसांचं सांगताय ते काही कुठल्या तऱ्हांच्या यांच्या बातम्या छापत नाही माणसांच्या छापत आहे. मग आता त्याचं माणसांच्या छापत आहे तर त्याला माणसं कारणीभूत आहे म्हणजे ह्या मुखपृष्ठाला जबाबदार कोणतं मी माणूस.
माणूस जबाबदार आहे. मग माणूस जबाबदारी म्हणजे त्याचं बहिरंगात काय झालं का वेगळा का अलीकडे काही बहिरंग निर्माण झालं का माणसाचं तर नाही. नाक कान डोळे काय त्याचं जे बहिरंग आहे ते सगळं तसंच आहे. बहिर्जीवनात काय फरक पडला तर बहिर्जीवनात नाही फरक पडला, अंतर्जीवनात काहीतरी फरक आहे. तो दुरुस्त व्हायचा असेल तर अंतर्जीवन सुधारणारीच विद्या आहे. म्हणून म्हणून त्याची गरज आहे. थोडक्यात देण्यासाठी उत्तर म्हणून एवढं आपण कुठे एखाद्या कामाचं उद्दिष्ट समोर ठेवून ते साध्य होण्यासाठी किंवा त्याच्यात प्रगती होण्यासाठी मनुष्य ठोर मेहनत घेतो आणि सफलता प्राप्त झाली की आनंदी होतो, तेव्हा तो नाम म्हणून साधन वापरीत नाही तर माझ्या कष्टामुळे मला हे फळ मिळालं त्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो, तर त्याचा हा आनंद चिरकाळ टिकू शकेल का? म्हणजे थोडक्यात नामाचा काही संबंध नाही अशी जी माणसं आहेत त्यांच्या संबंधी आपण एक सर्वसाधारण प्रश्न आहे, काही नामाची वगैरे काही आवश्यकता नाही, मी कष्ट करतो त्यानुसार मला फळ मिळतो, तर ते प्रामाणिक आहेत, काय हरकत नाही, कष्टानुसार फळ मिळतं हे बरोबर आहे. पण सगळंच फळ कष्टानुसार मिळत नाही हे थोडंसं बारीक अभ्यास केला तर नाही. स्थूल दृष्टी माणसाला कष्ट आणि त्याचं फळ ही स्थूल दृष्टी माणसाचं आहे का, तेव्हा त्याला असं वाटतं की मी खूप मेहनत केली म्हणून झालं. साधं जरी समजा माणसाने विवाह जरी ठरवलेला असला तरी याच्या वेळेला काय गडबड होणार नाही याची गॅरंटी तो तुमची नाही कुठल्याच प्रकारची. कितीही त्याचे कष्ट त्यांनी घेतलेले असले तरी सुद्धा कुठेतरी काही जरा शाल फेटा काय काय तरी काहीतरी. मग ते कष्टांचं काय तर ते कष्टाची मर्यादा आहे. ते काही झालं नाही आणि ते आनंदात झालं. म्हणून मी नेहमीच म्हणतो, मागे आपल्याला अनेक वेळेला हे बोललंय की ज्या गोष्टी ज्या वेळेला ते फळ येतं त्यावेळेला त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी असतात त्या सगळ्या घडल्या आणि काही गोष्टी घडत नाहीत म्हणून फळ आले. गोष्टी घडण्याने जशी फळ येतात तशी न घडण्याने सुद्धा ती फळ आलेली असतात. ते का चांगलं झालं तर काही वाईट घडलं नाही म्हणून चांगलं झालं. वाईट जे घडलं नाही त्यासाठी तुम्ही कोणते कष्ट केले हो नक्की? वाईट जे घडलं नाही त्याच्यासाठी कोणते कष्ट केले? जाताना अपघात झाला गाडी समजा चालेल उदाहरण घेऊ, त्या गाडीला अपघात झाला तो काय तुम्ही केला नाही असं म्हणता येईल का? कारण अपघात बाकीचे लोक झाला सर्वसाधारणपणे बघा धडक घडलं त्यांनी धडक दिली असंच म्हणतो आपण. साधं म्हणून घेऊया ठीक आहे काय हरकत नाही. तर ते असं होतं ना काहीतरी म्हणजे त्यांनी कुणी काही केलं नाही असं तरी समजत होता किंवा माझं ते चालवताना काही चुकलं नाही म्हणून हे झालं. म्हणजे जे नाही झालं त्याला सुद्धा त्या फळाच्या दृष्टीने अर्थ आहे आणि जे झालं त्यामध्ये माझे जे कष्ट आहेत त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून अनेक गोष्टी काम करीत असतात. त्यात कोणाचा आशीर्वाद असतो, कुठली पुण्याई असते, मागच्या तुमच्या केलेल्या साधनेचं फळ असतं. अनेक गोष्टी असतील की ज्या नावाच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही पाळत असता. नाम ही एक गोष्ट झाली पण त्याच्याबरोबर नावाने येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. एक माणसाला गर्वता प्राप्त होते किंवा निस्वार्थता प्राप्त होते. हे जे गोष्टी असतात या नावाच्या व्यतिरिक्त निर्माण झालेल्या गोष्टी. काही माणसं नाम न घेणारे सुद्धा अत्यंत निष्फळ असलेले आपण पाहिले असते. निष्फळ आहे प्रश्न नाही, मग निष्फळतेचा परिणाम होणारच. त्यामुळे तो परिणाम आपण नाही म्हणण्यात अर्थ नाही. फक्त एक आहे की हे आकलन अपूर्ण आहे. कर्माचा आनंद आहे, एक मैफल आहे समजा काही गाण्याची मैफल आहे. तुम्हाला सांगा की प्रत्येक मैफल मी रंगवीन असं कुठला काळ सांगू त्याचा तो म्हणेल रंगली तर असं नाही सांगू शकतो. कितीही जरी तो त्याच्यातला तज्ञ झाला तो आता ठीक आहे सर्वसाधारण कलाकारापेक्षा त्याची मैफल चांगली राहील पण त्याचाच दुसरा ऐकणारा म्हणतो किंवा ते झालं चांगलं आहे कारण मागच्यासारखं नाही झालं त्यावेळेला क्रिकेट झालं तसं म्हणजे ते सुद्धा आपल्या हातात नाही. वक्ता तो वक्ता नव्हे श्रुते नव्हे तिथे जिथे स्वतः ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्यापेक्षा आपल्या कर्माच्या आणखीन काय आपण करतो म्हणजे ते सुद्धा शेवटी कोणाच्या तरी हातात आहे. तो वक्ताच असतो तो बोलवतो करतो म्हणून श्रोताच असतो तो बोलवतो करतो म्हणून वक्ता बोलतो. इतकं जर सरळ आहे तर आपल्याच कर्माने ही चांगली फळ आली त्यामुळे हे मिळालं असं म्हणणं म्हणजे आपण आपलं आकलन कमी आहे हे कठोरता आहे. जर कोणी असं किंवा दिसतं असं आहे म्हणून विचारलेलं आहे तर हा आनंद चिरकाळ टिकू शकेल का? मग तर नाही. तुम्ही बघा की ह्याच बाबतीत भगवंताची मदत आधाराने जाणाऱ्या माणसाने 10 वर्षात केलेली कामं आणि आपण केवळ एकट्याच्या बळावर 10 वर्षात केलेली कामं यामध्ये काही फरक आहे का? तुलना केली तर कळेल की भगवंताच्या आधाराने चाललेलं आहे तर त्याची घेतलेली कार्य आणि आपण जे काय स्वतःच्या कर्तृत्वाने केलं म्हणतो ती कार्य त्याच्यामध्ये किती फरक आहे हा प्रत्यक्ष अनुभव राहण्याचा विषय आहे. त्यामुळे तो बघा. दुसरी गोष्ट त्याच्यामुळे की ही चिरकाळ टिकेल का तर असं आहे मैफल आहे आनंद मिळाला मैफल संपली आनंद गेला पुन्हा काय पुन्हा नवीन मैफल करावी लागेल.
नामाच्या बाबतीत किंवा ही जी साधना आहे या बाबतीत नवीन नवीन करावं लागेल की नामाचे काम चालूच आहे अखंड. त्याच्याशी काहीच हरकत नाही. इव्हन नाम नसलं तरी जर नामाची वृत्तीत असेल तरी त्याचा आनंद निघून जाईल. म्हणजे तो टिकून राहण्याची बाबी खूप आहे. इथे कर्म आणि त्याला यश मिळालं तरच, अपयश मिळालं की दुःख. यात जे आहे ना ते यश मिळालं त्याबद्दल चालतं, अपयश मिळालं त्याचं काय. देव जागृत आहे, सापडण्याची गोष्ट आहे ना तसंच. देव जागृत आहे म्हणून त्यांनी त्याला सांगितलं हा देव जागृत आहे म्हणून. इथे अनुभव आहे त्यांनी दाखवले. अनुभव आलेल्यांची ही नाव त्याच्यावर तुम्ही पहा. यांनी नवसावर चालू होते की नवस बोलला तर तो खरा ठरला. तर त्यामुळे हा हे छान झालं होतं. हे नवस बोलले आणि त्यांनी त्यांची दिलेली होती नाव. सापडण्याची गोष्ट सांगणार की त्यांनी नावं दिली आणि तिथे बोर्ड केलेले होते 1, 2, 3, 4 की ह्याप्रमाणे या लोकांना अनुभव आहे. त्यांनी आपापले मला अनुभव आला किंवा माझं काय ते काम झालं काय असेल ते नवस बोलला आणि तो त्याप्रमाणे त्याचं झालं असं जायचं. तर त्यांनी दुसऱ्या बाजूला सॉक्रेटिसने एवढंच विचारलं की ज्यांनी नवस बोलले होते आणि ज्यांचं झालं नाही का त्यांची काही यादी काय आहे का दुसरी. सॉक्रेटिस आहे संबंधात तसा विचाराचा विचार असेल तसं काही ठेवलेलं नाही. मग हे जे यश म्हणतो कर्म आहे त्यांची त्यांच्या कर्मांची अपयशाची सांगावं त्यांनी काय. असं तर कोणी नाही आहे की कर्म करीत चालला यशस्वीच होत चाललाय. अपयश येतो मनुष्य ती लक्षात ठेवीत नाही, दुर्लक्ष करतो, सांगत नाही म्हणून केवळ हे आहे. नाहीतर हे असं बिन नाम न घेता किंवा देवाचं नाव न घेता स्मरण न करता मी यशस्वी होईल हा ठीक आहे आपण मान्य करू. पण त्याच्याबरोबरीने दुसरी यादी पण पाहायला हवं. पर्यायी काय घडू शकलं असतं हा पण विचार करू. दुसऱ्या एखाद्या माणसाच्या तशाच परिस्थितीत त्या भगवंताच्या आधाराने चाललेल्या माणसाचं जीवन स्वतःच्याशी तपासून तो एक आहे. आणि याच्यातला आनंद हा चिरकाल टिकण्याची शक्यताच नाही कारण तो कर्माचाच आहे. चिरकाल टिकणारा आनंद फक्त भगवंताकडे आहे. कुठे काय आनंद चिरकाल टिकणार नाही कारण याचं काही चिरकाल नाही. तो करताही चिरकाल नाही, ते कर्मही चिरकाल नाही, त्याचं यशही चिरकाल नाही. समजा आधी 10वीत पास झाला एकदम हो तुम ठीक आहे ऍडमिशन मिळाली चांगलं आहे. पुढे आता काय आता 12वीत काय होते बघूया कर्माचा आनंद चिरकाल टिकेल असं चाललेलं आहे कार्यक्रम सगळ्या असं पुढे जाऊया आता. तर नामसाधनेची ओढ झालेली होती. तर मी प्रसंगाला सोडून देतो की ती ओढ अशा आपल्या काही प्रसंगाची वाढली आणि तळमळ आणखी वाढली. नामाची मी येऊ लागते. ज्ञान शक्ती नामस्मरणासाठी उपयुक्त करीत आहे. त्याचबरोबर नामसाधना करून घेत आहे याची सूक्ष्म जाणीव आज कुठेतरी असते. अर्थ लक्षात येत नाही याचा आपण आनंद आणि समाधान मात्र खूप असतं. ते म्हणजे नेमकं काय होत असतं तर खरोखरच तळमळीनं नाम होत असतं. अर्थात नेमकं काय होत असतं तर ज्यावेळेला केवळ नाम घेतो आहे आणि तेवढ्यानेच आनंदात आहे असं ज्याचं होतंय त्याचं खरंच तळमळीचं नाम असलं पाहिजे. हा त्याचा अर्थ आहे. तळमळीत नाम घेता आणि नामाने आनंद मिळतो याचा आपल्याला पुरावा मिळतो एवढंच अनुभव मिळतो त्याचा. तर तो आनंदाच्या स्वरूपाचा अनुभव असल्यामुळे तो अधिक सत्य आहे आणि अधिक विश्वासात आहे. तर हा अवश्य मिळावा असंच पुढे तो वाढावा असं नाही. नामसाधना सुरू झाल्यानंतर साधक योग्य मार्गाने वाटचाल करतो आहे हे लक्षात येण्यासाठी या मार्गातले टप्पे समजून घ्यायचे आहे. तर त्याबद्दल काय मार्गदर्शन मिळेल किंवा त्याचबरोबर साधना करताना थोडीशी काळजी घ्यावी तसा विस्तृत आहे प्रश्न हा. तर त्यामुळे आणि याच्यावर आपल्याला बारांची फार चांगलं एक पुस्तक आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे. आपण ही प्रस्तावना जर पाहिली चाळली तर लक्षात येऊ शकेल की नामसाधना बरोबर दिशेनं चालली आहे की नाही याच्या 4 खुणा त्यांनी दिलेल्या आहेत. अगदी काही नसले तर विकार माणसाची क्षीण होत जाणार आणि निस्वार्थता वगैरे या सगळ्या गोष्टींची वाढ एवढं जरी साधं लक्षात ठेवलं चालेल. महाराजांनी कोणी दिलेली आहे. तर नाम घेतो आहे आणि याचं काहीच क्षीण करायला तयार नाही होईल असं कोणी म्हणलेलं नाही. क्षीण होईल राग असेल मान्य पण तो नियंत्रणात असतो. कमी येतो, प्रसंग कमी येतात, असं काहीतरी त्याचं काहीतरी दिसेल की काय कोण पण तरी सुद्धा त्याचं अभ्यास आपला रागाचा 50 वर्ष असेल किंवा 40 वर्ष असेल आणि आपण नाम घ्यायला लागलो तर ते लगेच असं काय एकदम प्रदंड होणार थोडं प्रमाणात कमी बरं. किंवा एक समजा बाहेरची ओढ म्हणतात दृश्याची वावर काय वस्तूंची खरेदी काहीतरी पण नाम घ्यायला लागल्यानंतर अकारण खरेदी कमी होते. म्हणजे कुठेतरी अशा अनुभव येण्यासारखं आपलं सुद्धा असं नको वाटतं काय कशासाठी असं वाटतं गरज असेल तर करूया असं वाटतं. हे जे गरज असेल तर करूया हे वाटतं ना ते बरोबर चालल्याचं लक्षण. तर असे खूप गुण आहेत त्यांनी दिलेले आहेत. आपण तिथे पाहिलं तरी चालतील. बोधवचनाच्या प्रस्तावनेमध्ये या खुणा महाराजांची बोधवचन जे आहे त्यामध्ये त्याच्या 2 ठिकाणी खुणा दिलेल्या आहेत त्या पाहिल्या तर बरोबर जे आपला त्या संबंधी वेळ जाणार नाही सर्वांचा.
नामस्मरण चालू असताना नाम चालू आहे ते कोणीतरी करून घेत आहे असं जाणवत असतं. त्याच वेळी नामही चालू असतं आणि मनोव्यापारही चालू असतो. या दोनही गोष्टी मनाच्या कोणत्या कोणत्या स्तरावर चालू असतात आणि मनोव्यापार क्षीण होण्यासाठी काय करावं. 2-3 प्रश्न आहेत त्याच्यात की ते कोणीतरी करून घेत आहे हे जाणवत असतं, नाम चालू असतं आणि मनोव्यापारही चालू असतात. मनालाच ही शक्यता आहे की ते एका वेळेला अनेक कामं करतात. अष्टावधानी माणसं असतात, एका वेळेला 8 कामं करणे माणसं. ते अष्टावधानी माणूस असतो. तो कोणत्या कशाच्या साह्याने अष्टावधानी असतो? त्याच्या मनाच्या साह्याने असतो. एकाच वेळेला या क्षणी आपल्याशी इथे चाललेलं वाचन, आपल्याशी चाललेलं उत्तर, त्यामुळे प्रश्नाचा विचार आणि तिकडे त्यांनी चहाची केलेली कोट ही आता गोष्ट हे आता जर सामान्य मनुष्य जर सामान्य माणूस आहे तर माणसं तेवढंच एकाच वेळेला हे जाणवत की एखाद्या कंटाळ्याला मनुष्य त्याच क्षणी लगेच लक्षात किंवा एखादा तत्पर असलेला मनुष्य लगेच त्या क्षणी आता ही एवढी कामं मनोव्यापारीचा मनाची ही ताकद आहे की एका वेळेला इतकी कामं करू शकतो. म्हणूनच त्याच्याविषयी जरा जास्त सावध राहावं. एका वेळेला अनेक काम करू शकतो, सावध राहावं. एखादा मनुष्य समजा भांडी घ्यायचा लागला तो भांडीच घालू शकतो, त्यावेळेला फार मोठी काही नाही काम करू शकणार. एकदम हात गुंतलेले भांडी घातले होते नंतर तेवढंच काम चालेल, हात तुटवला नामस्मरण झालं, त्याचा नाही विचार केला तसा आहे. पण तो एका वेळेला अशा तऱ्हेनं 10 कामं त्या 2 हातांनी करू शकणार. एका वेळेला एक काम करेल, पण मन एका वेळेला 10 कामं करू शकतो. त्यातली किती साजरी करेल किती असाजरी करेल काय सांगतो. म्हणून मनाच्या बाबतीत सामान्य त्यासाठी तर याच्यात मनोव्यापार जे चालतात म्हणजे ते सारखे हालचाली आहेत. त्याचं काय करायचं? मनोव्यापार जास्त व्हायला आपली जीवन पद्धती कारणीभूत असते. आपली जी जीवन पद्धती आहे, उदाहरणार्थ रोज उठून मनुष्य 4 सिरियल बघतोय अशी कल्पना. 4 प्रकारच्या विषयांचे मनोव्यापार त्याच्या मनामध्ये त्यानं आमंत्रण देऊन बनवलेले आहे. सासूचं कसं होणार, तिचं कसं होणार, एक असं काहीतरी चालू आहे काय ते बरेच वर्ष चाललंय किंवा असं काय खूप प्रकाराने चालू असतं. मग ते आता तिला कसं बोलली, किती नंतर पुढे मनोव्यापार त्याच्यावर असतो. ते बरोबर आहे का? सगळं करायला नाही पाहिजे होतं, नंतर पुढचे आणि व्यापार त्याच्यावर. आता मला सांगा ते बघितलं म्हणून कळलं की त्यांचं वाटण झालं काय खरं तिकडे बघायची काही गरज नाही. एवढं सगळं टीव्ही चालू आहे सगळीकडे आणि त्याचं काय त्याच्याला खरं तरी बघायचं तर बघायचंच आहे एवढ्या लाईव्ह सिरियल चालू आहे. पण काय मनुष्य मनोव्यापार आहे ते लाईव्ह बघावं लागतं. ते बघत असतात. मी बघितलं की ते अशा काहीतरी सिरियल असतात त्याबद्दल ते सासूला एकत्र बघायला येतो. सगळं मला माहिती नाही म्हणून मी काय चाललंय तुम्हाला काय माहिती काय ते चाललंय लोकांचे फार त्याच्यावर हे होतं असं ते चालू असतं त्याच्यावरती. म्हणून मला आता मला सांगा यांचं काय ते पडत नाही ते तेवढ्याच वेळेला पडतं म्हणून पण समजा आपण ते पडत नाही हे आता कळलेलं आहे तर एवढी लाईव्ह सिरियल चालू आहे त्याच्यामध्ये काय आपल्या त्याच्यात उलट तुम्हाला भूमिका आहे ते काय भूमिका आहे समजा काही आता ती कशी वागली बघितलं का नाही तर ती कशी वागली ना आपण असं वागून नाही चालायचं आपण काहीतरी वेगळं वागायचं चांगलं असं समजा आपण ठरवलं तर ते करणं शक्य आहे त्याचा उपयोग आहे प्रत्यक्ष कारण त्या सुनेला किती आनंद होईल किती बरं वाटेल मी नकारलं स्वीकार सांगायचं किंवा सासूबाई नका बसेल म्हणा लागतं नाही सून समजा एकदम अगदी नुसतं मग शब्द जगाची वाटते तुम्ही काय म्हणजे काय करू सांगा असं समजा व्हायला लागेल त्यात काय चाललंय मला काय माहिती नाही म्हणून मी आपलं जनरल सांगतोय तर असं समजा आहे तर त्या माणसाला त्यात रोल आहे खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या लाईव्ह सिरियल चालू आहेत ज्याच्यामध्ये रोल आहे आपल्याला आणि बदलण्याची सामर्थ्य आहे तर ते करण्याऐवजी आपण हे करण्यामुळे हे जे करायचं ते करावंच लागतं ते चुकीचं होतं आणि पुन्हा जे चुकीचं चाललंय ते बघून डोक्यात चुकीचे विचार राहतात आता ह्या बरोबर कोण जात आहे असं चालले आहे मग आता ह्याची आपली जी जीवन पद्धती त्याला काढली असते समजा मी ते पाहिलं तुम्हाला कळतच नाही का आज ऍक्सिडेंट खोटा हो मला त्याचं काय एवढं कौतुक वाटत नाही खोटा ऍक्सिडेंट म्हणजे तो खरा नसतो झालेला कुणी कुठे काय गेला नाही आला नाही सगळी कामं संपली की आपापली पाकिट त्याच्यात टाकून घरी जातात आणि आम्ही इकडे कशी वाळत बसतो अरे काय फसवणूक आहे त्याचा व्यवसाय तरी करावा नाही असं म्हटलं नाही ठीक आहे जगण्यासाठी अनेक गोष्टी आहेत पण मला सांगा त्याच्यातून मला काय माझ्या जीवनासाठी म्हणून मला काय मिळणार असेल मग ही जीवन पद्धती काय ते मनोव्यापार क्षीण होण्यासाठी
मनाला व्यापार करायला जी जी संधी आपण दिलेली आहे ती जरा आवडली, ती संधी आवडली तर मला व्यापार आवडला. तर चहाची कोणतरी चहा गार होण्याची शक्यता आहे. तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की काय चालली आपली उपयोगी आहे का, तर आपण पुढे कंटिन्यू करू काय चहा मध्ये घेऊन आपण पुढे कंटिन्यू करूया काय, एक अर्धा तास आपल्या आरतीची व्यवस्थेपर्यंत काय जे असेल तो तर चालू ठेवा, नाहीतर मग आपण इथेच थांबू. कशाला व्यापार माझी तयारी आपण डाऊट पण गेला आहे चांगलंय कुणी बरंच आहे तर पुढे चालू ठेवायचं का ते, पण तुम्ही लवकर यायला काम चहा घेऊन त्याच्याबरोबर ती बिस्किट काहीतरी आहे. आपण जर तसं केलं तर माझी मी बसून राहतो, मी इथेच बसतो. आपण तेवढं जाऊन या आणखी यांचा जो पुढच्या प्रयत्नाचा भाग आहे तो नंतर सद्गुरुनाथ महाराज की जय. साधनेची ओढ लागलेली आहे, त्याचबरोबर साधनेची ओढ लागलेली आहे, त्याचबरोबर प्रापंचिक जबाबदारी सांभाळावी लागत असल्यामुळे जोडीदाराचा विरोध नसला तरी पूर्ण अनुकूलता नाही. सगळ्या मिळून टाकला की प्रश्न पडला. अशा प्रसंगांचा कसा सामना करावा जेणेकरून दोन्ही गोष्टी होऊ शकते. नसणारच कारण की अनेक उरलेल्यांचा कदाचित प्रश्न असू शकेल, तो यांचाही कदाचित तो खाजगी मधला प्रश्न असू शकेल. तर हरकत नाही, साधनेची गोष्ट आलेली आहे ही भाग्याची गोष्ट आहे. प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळणं ही तर कर्तव्याची गोष्ट आहे, त्यामुळे त्याबद्दल आपल्याला काही किंमत नाही किंवा त्यात काही टाळाटाळ काही संतांची तरी अपेक्षा आहे. प्रश्न जोडीदाराचा विरोध असला तर काय आता हे ह्या प्रश्नाला खूप लोकांना सामोरं जावं लागतं. बराच सार्वत्रिक प्रश्न आहे हा आणि त्यामध्ये दोन बाजू असतात. विरोध असतो त्याला कारण असतात. थोडस आपल्याकडे एखादी चांगली गोष्ट आहे आणि त्याला विरोध केला असं सहज करू शकत नाही. आपण जो परमार्थ करतो त्याच्या पद्धतीविषयी त्यांचा कदाचित आक्षेप असतो. आता बघायला सांगितलं वैखरी जमत आहे, आता विरोध होणार, तर त्यांच्या कामकाजात जर असा अडथळा निर्माण झाला तर म्हणजे होणार असं होऊ शकतं कदाचित. किंवा परमार्थ करून सुद्धा त्यांची अपेक्षा असते. विचार सुद्धा करत नाही काय ती पूर्ण म्हणून विरोध असतो. जर त्यांना जर आपल्यात फरक दिसत असेल एक पूर्वी लागवत अलीकडे शांत बसत असेल तर ते म्हणते जास्तीत जास्त परमार्थ करा. हे चांगलं दिसतंय साधन, कारण मी इतकी वर्ष सुद्धा काय म्हणजे आता किती काय केलं मला माहित नाही, पण आता जर समजा माणसाने बदलाय ठेवलं त्याला शक्य होत नाही आणि हे जर समजा यामुळे साध्य होत असेल तर ते नाही विरोध करणार. म्हणजे तसं काही त्यांना दिसत नसलं पाहिजे असं आहे, म्हणून त्याचा विरोध असतो, हे एक कारण असेल. तर दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाची परमार्थाची वेळ यायची असते ही लक्षात ठेवा. प्रत्येकाची सुद्धा परमार्थाची वेळ असते, म्हणजे ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचं काही हे आहे नाही असं नाही, स्वतःचे विचार कर्तृत्व किंवा काही त्याच्यामध्ये कर्तृत्व म्हणजे अशा अर्थाने करते, पण अशा अर्थात नाही. पण एक समजा स्वतः काहीतरी ठरवलं ही गोष्ट पण खरी, पण तरी सुद्धा काही वेळेला वेळ आल्यावर गोष्टी होतात. तर आपल्या सुद्धा जोडीदाराची ती वेळ यायची असेल असं आपण समजून त्याकडे बघा. हा त्याचा रिकन्सिलेशन पाहिजे, तर त्या दृष्टीने त्याच्याकडे बघावं की त्याला नाही ती वेळ आली काय करायचं. आपल्या जर बुद्धी झाली का आपल्या हातात होती का. मी नाही ना कित्येक वेळेला असं होतं इथे ह्या याच्यावर जाणार म्हणून सहज क्रमाने म्हणून हात आला काय म्हणजे हात आला तर इथं मनाला प्रसन्नता वाटली म्हणून तो परत आला, मग परत आला, मग त्याला इथं बरं वाटलं, आपण देव करावंसं वाटलं, दर्शन घ्यावंसं वाटलं, असं होत नाही का.
आपली वेळ आली त्यावेळेला जाताना आपल्याला सतत एवढी कामात दिसते, काय म्हणते काय बाहेर एवढी काय दिसत नाही, पण अगदी शांततेने काहीतरी चालले काय आहे असं वाटतं ना. मग ती वेळ आली ना आपली त्यावेळेला, त्यापूर्वी काही तो पिरामिड रोडनं गेला नसेल का, त्या क्षणी त्याला ते झालं. तसं त्यांचं होण्याची वाट बघणं हा आपलं कामच आहे त्यातलं, की ते झाले की मग नाही थांबत बघत. हे एक गोष्ट. आणि दुसरी अशी आहे की त्याचा ज्या अर्थी विरोध आहे, जसं आपल्याकडे जे कारण म्हटलं तसं त्याचा विरोध आहे ना, त्याचा सुद्धा आपल्या परमार्थाशी काहीतरी विरोध नसला पाहिजे. कुठलीही गोष्ट जी घडते ती जर मी खरं पारमार्थिक असेल तर माझ्या गुरूंच्या सत्तेशिवाय घडणार. मग तिचा जो विरोध आहे किंवा त्यांचा जो विरोध आहे यात काही जोडीदार असेल त्याचा, तो माझ्या गुरूंच्या सत्तेखाली नाही आहे का? त्यांना ते अशक्य आहे का तो बदलणं? त्यांना ते दिसत आहे तरी सुद्धा ते तो बदलत नाही, याचा अर्थ अजूनही माझंच काहीतरी शिकायचं आहे असं समजा. मला आपलं नवपणाने करतो विचार की असं होतं की त्याची सुद्धा आपल्याला काहीतरी गरज असते, त्या कितपत टिकतो आपण खऱ्या अर्थाने का? आपले अनेक, आता चांगला शब्द तुम्ही कसं फॅड म्हणतो ना, तसं काहीतरी नवीन सध्या हे डोक्यात आले दिसते म्हणून का किती दिवस करतात बघू असं सुद्धा असू शकतं. एखादं काय भावना मनुष्य असतं तर एखाद्या वेळेला त्याच्या डोक्यात काहीतरी असं आलं म्हणून तो करायला लागला, असं जर काही त्याचं स्वरूप असेल ऍटलीस्ट आपण बऱ्याच वेळेला बाबतीत जर पूर्वी केलेलं असलं तर त्याला तसं वाटण्याची शक्यता वाटते. तर तसं नको, ते परमेश्वर म्हणतोय असं की ठीक आहे तू टिक तरी मग हो. टिकल्यानंतर मग त्याला मदत देणं हे त्यांचंच काम आहे. जो परमार्थाला लागलेला आहे त्याची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे. आता प्रपंचाची पण पडलेली आहे आणि ही पण पडलेली, ही प्रापंचिकच आहे जबाबदारी, मग ती त्यांच्यावर नाही आहे का? मग ते त्यांना सुद्धा त्यांच्या बुद्धीत पालट करून आणण्याचं किंवा त्यांना अनुकूल करून देण्याचं, त्याने परमार्थ न करू द्या पण तुम्हाला करायला अडचण नाही एवढी तरी परिस्थिती निर्माण होण्यासाठी ते गुरुच्या सत्तेखाली नाही का, तर तेवढं ते आवश्यक आहे. तर आपण ती आपण खात्री बाळगावी आणि माझीच परीक्षेची वेळ आहे असं समजून थोडा आपण जर करू शकतो तर ह्याला मार्ग निघू शकेल असं वाटतं. एवढं सध्या उपाय सांगतो एवढे करून बघा नाही झालं तर मग पुढचं उपाय. भावाचा भावनिकतेशी कितपत संबंध आहे? प्रश्नाचा रोग असा असावा की भावनिकता म्हणजे इमोशनल असतं येतात त्या अर्थाने ते थोडंसं खुलून कळायला भावनिक असं तर तशी भावनिकता असली तर त्याला भाव येईल किंवा तसं काही मेकअप ऑफ माइंड सेटअप ऑफ माइंड असं काय असेल का तर त्याचा उपयोग इकडे होईल का वगैरे असेल. तर भावनिकता आणि भावनेच्यामध्ये भावातून भावनिकता आहे ते बघ, पण भावातून भावनिकता झाली पाहिजे असं काय. आणि भावनिकतेला थोडंसं लोटवलं आहे, त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्याला थोडंसं आमचा नकारात्मक थोडासा अर्थ आहे की भावनिक मनुष्य आहे म्हणजे काय एवढंच झालं की त्याचं लगेच तो भावनिकच असतो त्यामुळे त्याचं ते लगेच त्याचं राहत नाही, नियंत्रण राहत नाही, असं सगळं असतं चाललेलं. मग तशा तऱ्हेची भावनिकता काही परमेश्वराच्या भक्तीसाठी आवश्यक आहे असं ती काही गरजेचीच आहे असं नाही. भावनिकतेची ठेवण असते एखाद्या मनाची तर ती भावाशी निगडीत आहे, कारण मुळात भाव आहे म्हणून तर भावनिकता येते पुढे हे आहे. तर भावनिक असणं हा कदाचित थोडासा गौण मुद्दा आहे, त्याची आवश्यकता असेल पण भाव असण्याची मात्र गरज आहे. त्याच्याशिवाय नाही गुरु सुद्धा काही वाटणार नाही, गुरुबद्दल वाटणार नाही, ज्ञानेश्वरीबद्दल वाटणार नाही, तुकोबांच्याबद्दल वाटणार नाही, काय वाटतं तिला भाव तुम्ही अर्थ करणार असं काय असेल. पण असा मनुष्य असत नाही. मनुष्य आहे म्हणजे भाव असतो. अगदी जर आपल्याला कठोर वाटतो, अगदी काही माणसं अशी वाटत नाही, काही त्यांच्याकडे अगदी भावभावनांचं असं वाटतं आपल्याला, असे कठोर माणसं वाटतात, पण आत कुठेतरी पाण्याचा भरा असतो, कधीतरी व्यक्त होतो तेव्हा कळतं. तर तसं असतं. काही प्रसंगाने ते कठोर झालेले असतात, काही अनुभवाने झालेले असतात, काही वेळेला त्या पूर्वीच्या कर्माने त्याचा परिणाम झालेला असतो, असं असतं. त्याच्यामुळे कितपतच संबंध आहे हा मी विचार केला तरी टाळण्यासाठी आहे. नवऱ्याचा एका गुरुवर विश्वास आहे तर बायकांची दुसऱ्या गुरुवर श्रद्धा आहे, अशा वेळी नवरा बायकोने एकच गुरु करणं गरजेचं आहे काय? बरोबर आहे, सगळे प्रश्न खरं अगदी महत्वाचे. नवऱ्याचा एका गुरुंचा विश्वास आहे तर बायकांची दुसऱ्या गुरुवर श्रद्धा आहे, बायकोची दुसऱ्या गुरुवर श्रद्धा आहे, अशा वेळी नवरा बायकोने एकच गुरु करणं गरजेचं आहे काय? तर गरजेचं आहे असं काही. आपला जसा आपल्या गुरूंच्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, तशी त्यांची त्यांच्या गुरूंच्यावर आहे. आणि ते गुरु किंवा त्यांना मानणारे आपले पती किंवा पत्नी ही वेगळ्या कुठल्या मार्गाने जाते असं आपल्याला वाटत नाही. तेव्हा आपल्याच श्रद्धेत कमी मानते. श्रद्धा ही सार्वत्रिक गोष्ट आहे. कारण एकदा देवावर श्रद्धा आहे म्हणजे आहेच.
शंकराची लिंगी असली तरी नमस्कारच करणार, दत्तप्रभूंचं असलं तरी नमस्कारच करणार, पांडुरंग असलं तरी नमस्कार करणार समजाच. त्यामुळे खऱ्या श्रद्धेची ती परीक्षाच आहे एक प्रकारची. त्याच्यासाठी गरज आहे असं नाही, उपयोग होतो. एकाच गुरुवर श्रद्धा असेल तर उपयोग होतो. कारण का तर एक रसपणा स्वाभाविकपणे येतो. उपासनेला बसायला मगाशी म्हटलं तसं 2 फोटो म्हणजे आला प्रश्न, तर तसं ते काही व्यवहारिक पडते, बाकी काही नाही. एक असलं तर सोपं पडेल, उपासना एक राहील, नाम एक राहील, साधन एक वेळ करता येईल, असे सगळे उपयोग होऊ शकतात. पण गरजेचं काय असं काही. आपण फक्त एवढंच असावं की आपण जेवढं आपल्या गुरुला मानतो तेवढं त्यांना त्यांच्या गुरुला मानायचा किंवा त्याप्रमाणे वागायचा अधिकार आहे की आपण मनाशी ओळखून. आणि जर वेळ पडली तर त्यांचे गुरु श्रेष्ठ आहेत असं समजायला काय म्हणजे सोपं व्यवहार. अडचण तिथे निर्माण होते. चित्त आणि वृत्ती यांच्यामध्ये सूक्ष्म फरक काय आहे. चित्त ही स्थिती आहे, ही वृत्ती ही हालचाल आहे. त्या स्थितीतून निर्माण होणारी हालचाल आणि वृत्ती फरक आहे. चित्त निर्माण होतं ते सगळ्या संस्कारांचे परिपाक जे राहतात, बॅलन्स शीट ऑफ लाईफ ते जे निर्माण होतात, कर्मांचे परिणाम असतात, सूक्ष्म, खूप सूक्ष्म असतात. म्हणजे समजा आपण जे चर्चा करतो, एखाद्याला हे चर्चेत रस नसला तर त्याला त्याचा त्रास नाही. म्हणजे माझ्या चांगल्या कर्माचा सुद्धा सूक्ष्म परिणाम कुठेतरी दुसऱ्याच्या चित्तावर एखादा नकारात्मक सुद्धा असू शकतो, होकारात्मक असू शकतो. एखादा मनुष्य मागे आपण करत होतो ज्ञानेश्वरी, आपण त्या वेळेला आपल्याला आठवत असेल तर आपण एक कर्माचा विचार करत होतो तेव्हा कर्माला गहनौकती जे म्हटलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला आठवत असेल की आपण हॉलमध्ये बसलो होतो, ज्ञानेश्वरी चालली होती. झाडाखाली सुद्धा एखादा मनुष्य असू शकेल ज्याचे आपल्याला नाव सुद्धा माहिती नाही, त्याच्या कानावर हे शब्द पडत असतील आणि तो काहीतरी त्यातून घेत असेल. आपण त्यासाठी नाही सांगितलं, पण कर्माचा परिणाम आहे. तो बसलेल्या माणसापेक्षा सुद्धा कदाचित त्याची भावना श्रेष्ठ असेल आणि त्याला फळ जास्त मिळेल असं असू शकतं. कर्माची गती गहन आहे असं जे म्हणलेलं आहे ते त्यासाठीच म्हणलेले आहे. त्यामुळं चित्तामध्ये अशा तऱ्हेचे परिणाम शिल्लक राहतात कर्मांचे, ते गोळा होऊन चित्ताची घटना तयार होते आणि त्या चित्तानुसार पुढच्या वृत्ती सतत एक समजा एखाद्याला काहीतरी करीत राहायचे स्वभाव, सतत करीत राहण्याचे जे परिणाम आहेत ते चित्तात इतके गोळा होतात की करीत राहिल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणून सतत काही करणाऱ्यांनी काही काळ काही करू नये असं महाराजांनी म्हणते. म्हणजे चित्ताला अवरोध करण्याचा प्रयत्न आहे. सतत काही करणाऱ्यांनी काही काळ काही करू नये. म्हणजे महाराजांचा उपदेश सतत काही करणाऱ्यांसाठी आहे, असं आहे. पण ही चित्ताची घटना आहे की सतत त्याला काहीतरी करत राहावं लागतं तर त्याला ते बरं असतं. असं आहे तिथं बरोबर होईल असं वाटतं. असं काही नाही. काही काळ शांत भाव आपल्याला सुद्धा की जर चित्त शुद्ध पाहिजे असेल तर पाण्यात तुरटी नुसती फिरवीत फिरवीत राहून चालत नाही. तुरटी फिरवलेलं पाणी शांतपणे ठेवून द्यावं लागतं. तास ठेवा, 2 तास ठेवा, मग तुम्हाला तळात स्वच्छ. तसं चित्ताचं व्हायला म्हणून महंताला सुद्धा समर्थाने एकांत कंपल्सरी पेपर आहे. एकांत हा महंताचा कंपल्सरी समर्थाने काही काळ एकांत सेवावा सांगितले. आणि एकांताची तयारी नसल्यामुळे अनेक माणसं शेवट दुखांत होतो. कोणी येत नाही, कोणी विचारित नाही, कोणी मला सांगत नाही, कोणी निर्णय काय घेतात कळत नाही, असं सगळं जे पुढे निर्माण होतं. एकांत सेवन कमी पडल्यामुळे झालेला दुष्परिणाम. तब्येतीवर जसं एखाद्याचे दुष्परिणाम होतात काही कारणामुळे, काही सवयी, खाण्याच्या सवयी, स्वभावाच्या सवयी काय जे असतील त्याच्यामुळे त्यावेळेला त्याची प्रकृती बिघडते. त्यावेळेला सांगतात ते अशामुळे हे झालं. तसं चित्ताचं तसं का झालं तर एकांत सेवन आहे. तसं इथे वृत्ती ही हालचाल आहे. ती त्या मूळ चित्ताच्या परिस्थितीवरती हालचाल अवलंबून आहे. ते हा थोडा प्रमाणात लक्षात घेतला आणि पुढे गेले तरी चालेल. आपण वृत्त्यंतराविषयी बोलत होतो त्यावेळेला हा संबंध येऊन गेला आहे, त्याचा खुलासा तिथे केलेला आहे. तर वृत्ती वाचायची असेल तर चित्त वाचा, ते चित्तच आहे. म्हणून थोडंसं वृत्तीकरण चित्ताकडे जाऊ असा प्रयत्न आपण केला की थोडीशी वृत्तीला आपण वळण द्यायचा प्रयत्न करू. मग तो करता करता ते चित्तात मिळेल, मग चित्त वाढते असा आपण प्रयत्न केला. त्या चित्ताला साथ घालून ते जमत असेल तर त्यांनी ते करावं, काय हरकत नाही. चित्त असं द्यावे निवांत पसंत आपल्याला स्वामींनी सांगितलं. मग ते असं द्यावे म्हणलं तर करता येत नाही ना. म्हणून अशी अडचण व्यवहारिक अडचण त्यावेळेला मला ऐकून विचारत की चित्त असं द्यावे हे बरोबर आहे पण ते होत नाही ना. म्हणून तर आमची अडचण सगळी राहिली आहे. प्रसन्नता राहत नाही चित्ताला. मग अशा वेळेला ती आपल्या गुरूंची इच्छा आहे की सगळी त्यामुळं अप्रसन्नता निर्माण झाली किंवा प्रसन्नता गेली ती माझ्या गुरूंची इच्छा आहे. ते माझ्या जीवनात काहीतरी चांगल्यासाठी घडवतात. हे सगळे विचार बाळगूचे आणून ती वृत्ती आवडण्याचा प्रयत्न केला. मग ते चित्तापर्यंत गेलं. मग माझ्या हिताचं असेल तर चित्ताला म्हटलं की वृत्ती थांब, मग ती काय हालचाल करते मग शांत करा. तर असं होऊ शकेल.
परमार्थ हा व्यक्तिशःच करण्याचा आणि अनुभवण्याचा विषय आहे. परंतु सर्वसामान्य प्रापंचिक व्यक्तीनं परमार्थाला प्राधान्य देताना प्रपंचाबरोबर सामाजिक जबाबदारीचं सावधानतेबरोबर कोणत्या भावनापर्यंत त्याची जाण ठेवावी. सामाजिक जबाबदारीच्या व्यवधानात सावधानतेबरोबर कोणत्या भावनापर्यंत त्याची जाण ठेवावी. उदाहरणार्थ भ्रष्टाचार, गुंडगिरी अशा अनेक गोष्टी आहेत की संत सांगतात ते पटतं एक शंका आहे. पण परमार्थाचं उद्दिष्ट गाठताना या दोनचा समन्वय कसा आणि कोणत्या गोष्टीनं साधता येईल. बरोबर, बाहेरची परिस्थिती माणसाला अनेकदा अस्वस्थ करते. परमार्थ हा तसा व्यक्ती कशा करण्याचा विषय आहे. मग अशा वेळेला बाह्य गोष्टींचा आपला संबंध किती ठेवा. ज्या गोष्टी आपल्याला याकडे नेतात, उदाहरणार्थ भ्रष्टाचार, पप्पांचं उत्तर आपल्याला आठवत नाही. आपण करायचं नाही एवढं असं म्हणतो. परमार्थीला एवढं करता येणार शक्य, मी तो करणार नाही असं करतं का, तर ते सुद्धा किती अवघड आहे ते करायला लागल्यावर लक्षात येतं असं मला वाटतं. मी जर हे जे काय चाललेलं आहे, बाहेर युद्ध बाहेर खेळली जातात ती घडतात मनात. यू आर द वर्ल्ड, कृष्णमंत्राचे आपण विश्व आहात, विसरू नका. विश्वाचं जे काय आहे ना त्याचं छोटं म्हणलं आपण आहात. मॅक्रो नाही का म्हणत तसं आहे. ते म्हणेल छोटं आहे. हिंदी ब्रह्मांडी हे जे आपण नातं सांगतो तसं आहे ते. त्यामुळे ते मूळ आहे, तिथून त्याची उत्पत्ती झालेली आहे. ह्या सगळ्याला मी जबाबदारी काय युद्धाला, तर काही प्रमाणात जेवढा माझा या विश्वाशी संबंध आहे तेवढा जबाबदार आहे. कारण माझ्या जीवनातली जी युद्ध आहेत ती अजून संपलेली तोपर्यंत बाहेरची युद्ध संपणार. मला समजा महत्व, एक समजा कुटुंबामध्ये मला महत्व मिळावं असं वाटतं. महत्व मिळावं म्हणून समजा मी जर माझं युद्ध धारण चालू असेल तर बाहेरचं युद्ध नक्की चालू राहणार आहे. कारण ते सुद्धा असंच फक्त मोठ्या पातळीवरचं आहे असं त्याची कारण असतं. त्यामुळे तिथे ज्या वेळेला गोष्टी घडतात त्यावेळेला त्याची थोडी का होईना कुठेतरी संबंध आपल्याशी असतो, तो सुधारण्याचा प्रयत्न आपण करावा. बाकीचं आपण नाही करू शकणार हे सगळं. त्यात पुन्हा मानसिक ठेवणीचा प्रश्न आहे. ज्यांची एखाद्याची समाजकार्याची ठेवण, तिचं ठेवण असते त्याची की आपण जाऊन काहीतरी करावं असं वाटतं. बाहेर काहीतरी करावं असं वाटतं तोपर्यंत त्यासाठी काहीतरी करावं. ज्या वेळेला बाहेर काही करून उपयोग नाही हे लक्षात येतं त्यावेळेला फक्त प्रमाण असतात. बाकी ज्याला भगवंत समाज आहे, बाहेर काहीतरी करावं असं वाटतंय तर ते अवश्य करावं. कारण ती पण एक भाग आहे त्याचा, ठेवणीचा भाग आहे मनाच्या. तर त्या ठेवणीप्रमाणे आपण त्याचं समाजकार्याचं ठेवण असते चित्ताची, ती लागते. दुसऱ्याकडे करायला नाही लावू शकत आपण. समाजकार्य करायला नाही लावत आहे, त्याला आतून उर्मी चांगल्या अर्थाने होतं. चांगल्या अर्थाने समाजकार्याची उर्मी असणं किंवा ती ठेवण असणं हा व्यक्तीचे व्यक्तिमत्वातल्या भेदातला एक भाग आहे. त्यानुसार त्यांना ते तसं होतं तर त्यांनी ते करावं. कारण ती सहजता आहे. जसं एखादा स्वधर्म आहे तसं स्वधर्म म्हणून मनुष्य ते कार्य करतो. किती प्रकारचे कार्य, किती प्रश्न आहेत, कुठंपासून घ्या तुम्ही. आता आपण सगळी परिस्थिती आपल्यासमोर माहिती आहे. तर एवढा मोठा एक प्रश्न त्यांनी हातात घेतलेला आहे. तर असे असंख्य प्रश्न जगामध्ये आहेत हे चांगलं करण्यासाठी. आणि वाईटाचं तर काय लिहिलंच बाकी परिस्थिती, कुठे काय मनुष्य बोलणार अशी परिस्थिती आहे. पण एक आहे की हे सगळं माणूस करतो हे आणि आपण हे माणूसच आहोत हे नक्की. मग ही ज्यावेळेला माणसं सुधारणार म्हणून कृष्णमूर्ती ते म्हणाले की मला आता यात काही नसत नाही, मला मनुष्य फक्त बदलण्याचं सांगा. आज समजा हे जे झालेलं आहे हे केवढ्या तरी पातळीवर असेल, पण माझ्या बरोबरचा मनुष्य आणि मी जर संवादाने चांगल्या तऱ्हेने राहू शकत असू आणि समजा जर तीच संख्या पुढे 2ची 10, 10ची 20, 50, 100 झाली ते 100 माणसं तरी शांततेने राहू शकते. आणि तीच शांतता या सगळ्याचा बॅलन्सिंग करायची. परमार्थाचा हा योग की जसं आपण समाजकार्यासाठी काय करता म्हणून देवाला म्हटल्यानंतर ते म्हटलं मग त्याच्यासाठी नाम घेतो. आपण कोणतं समाजकार्य करणार, नाम घेणं हे माझ्या दृष्टीने सर्वोच्च समाजकार्य आहे. कारण त्याच्यात जे परिणाम समाजकार्यात साधले जातील त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म, नामाचा संबंध सूक्ष्माशी आहे आणि बिघाड सूक्ष्मात झालेला आहे. स्थूलात नाही बिघाड झाला, जास्त सूक्ष्मात बिघाड झाला आहे. कारण अणू निघाला हा प्रश्न नाही आहे, अणू वापरायचा हात जो आहे त्याच्या मागाचे मन आहे तिथे प्रश्न आहे, तिथला प्रश्न आहे. बिघाड तिथे राहिलेला आहे तर तो दुरुस्त व्हायचा तर त्याला सूक्ष्माचं साधन पाहिजे म्हणून परमार्थ आहे. तर त्यामुळे याची सांगड अशा पद्धतीने घालता येईल जी आपली मनाची ठेवण आहे त्यानुसार आपल्याला जो वेळ द्यावा असा वाटतो, जे कार्य करावं असं वाटतं. काही वेळेला जर आपल्या वाट्याला आलं असेल तर ते तर आवश्यक आहे की एखादी गोष्ट समाजाची म्हणून आपली पण जबाबदारीची असते. एखाद्या गल्लीची स्वच्छता ठेवायची तर त्याच्यात मी गल्लीत राहतो म्हणून माझे काम असेल ती स्वच्छता ठेवायचं तर ते आवश्यक आहे. जे तिप्पत कार्य हे आवश्यक आहे आणि अत्यावश्यक. जसं आपण म्हणतो तसं आहे. बाहेर जाऊन करावं त्यांनी आणखीन हा ठेवणीचा प्रश्न आहे.
तर ते जशी जेवण आपले अनुकूल असेल त्यानुसार करावं. नसेल तर जे काही करता आहात ते जर खरोखरच प्रामाणिकपणे आपण जर आपली साधना करीत असू तर आपण सामाजिक ऋण मिळत आहोत याची खात्री वाटते. म्हणजे आपल्याला ह्याचा त्रास वाटणार आपण सामाजिक ऋणच मिळतो. कारण मी आणि असे अनेक मी मिळूनच समाज झाला. समाज काही कुठे वेगळा झालेला नाही. कुठेतरी हा सिसोमध्ये दुसऱ्या बाजूला बसलेल्या माणसाची संख्या कमी जास्त झाली तर तो खालीवर होणारच आहे. आज वाईटाची संख्या जास्त झाली म्हणून ते असं वाटतंय खाली गेले असं कारण. चांगल्याची संख्या जास्त झाली तर ते पण कारण झाली हे पण शक्यता आहे. आणि हा सिसोचा खेळ आहे. चांगलं वाईट हा जो आहे ना माझं म्हणतो स्वच्छ याबद्दल असा आहे की हा सिसोचा खेळ आहे. तो कुठल्याही बाजूला पूर्ण खाली टेकत नाही. हा सिसो कुठल्याही बाजूला पूर्ण खाली न टेकता सुरू राहणार हे लक्षात ठेवून आपण कुठल्या बाजूला बसायचं तेवढं टाकू. नामाला शब्द आणि संकेत असे न पाहता भगवंतच आहे असे पहावे. शब्द हा नादरूपाने आहे, संकेत हा सिंबॉलिक आहे. श्री महाराज म्हणतात तसं नाम हे माझे प्राण आहे. मला नामात पहा असेही म्हणतात. नाम हा देवच आहे. हे व्यवहारात प्रत्यक्ष कसं अनुभवता येईल याचा किंवा हे ओळखण्यात आम्ही कुठं कमी पडतो का किंवा काय आहे. भगवंत याचा अर्थ कर्तृत्वाची ज्याच्याकडे अंतिम शक्ती आहे ते भगवंताची व्याख्या केली ऐश्वर्य समग्र सेवा. तर त्यामध्ये त्याची कर्तृत्व शक्ती ही सर्वात महत्वाची आहे. करतो अकरतो अन्यथा करतो. केलेलं करायचं ठरवलं तर करण्याचं सामर्थ्य आहे. नाही करायचं ठरवलं तरी आहे. आणि मोडून दुसरं करायचं ठरवलं तरी आहे. ही शक्ती असलेली कोण जर काय असेल तर ते म्हणजे आपलं भगवंत आहे. तर आता आपण जे नाम घेतो ते तशा अर्थाने शक्तिरूप आहे असं म्हणताय. मी जे नाम घेतो ते माझ्या क्रिया योग्य घडवायला समर्थ आहे, अयोग्य क्रिया टाळायला समर्थ आहे. आणि जर काही चुकीच्या घडल्याच असतील तर त्या सुधारायलाही समर्थ आहे. हा नाम म्हणजे देव आहे अनुभवाचा वाटतो. नाम हा देव आहे कसं अनुभवता येईल. तर मनुष्य आहे, कृती होणार त्या चुकीच्या बरोबर असणार. त्या कदाचित मला 5 वर्षाची कृती आज चुकीच्या वाटतील असं पण असू शकेल की मी 5 वर्षापूर्वी करीत होतो म्हणून आता मी नाही करायचं. तो एक व्यसन आहे आणि तो अपराध आहे. आपल्याला असं वाटतं की नाही हे नाही नको असं वाटतं. तो माळ घेतली आणि त्याला असं वाटतं की नाही काही व्यसन करणं बरोबर नाही. आता केलेल्या व्यसनाचं काय करायचं. नाम घेतो ना तो देव आहे ना. त्याचा अर्थ तो समर्थ आहे ना. त्याचा अर्थ अन्यथा कर्तुम त्याच्याकडे आहे ना, अकर्तुम त्याच्याकडे आहे ना, हे सगळं आहे ना. मग तो त्याचा परिणाम नष्ट करायला नाम हा अग्नी आहे. बाबाची राग केल्याशिवाय राहणार नाही. हे जर त्या नावाचे सामर्थ्य आहे तर आपण त्या श्रद्धेने ते घेणं म्हणजे तो भगवंत आहे हे अनुभवण्याचा मार्ग आहे. आपल्याला नामाबद्दल तसं वाटत नाही तो एक शब्द वाटतो म्हणून ही अडचण आहे. तो देव आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो तेवढा शक्तिरूप आहे आणि याचा प्रयोगच करून करतो. नावाचा प्रयोग केल्यावर ते लक्षात येऊ शकतो. तर हे कसं अनुभवता येईल. आपण जे कार्य करतो सत्यकर्मासाठी हाची मूळ पाया. तसं हा मूळ पाया घालून कर्म करून बघावे आणि आपण हा मूळ पाया न घालता केलेली कर्म बघावी म्हणजे अनुभव येईल. समजा आपल्याला काही कार्य सुरू करायचं आहे कुठलंही काय समजा अगदी घरातलं काम आहे समजा तर अनेकांचे हे आहे बरं का गृहिणींचं सुद्धा आहे की आपल्याकडे सुद्धा पूर्वी चुली सारवी तर कधी मुख घालायची ते नामच ते हळदी तर ते घातलं नमस्कार केला आणि सुरुवात केली स्वतःला. त्यात फरक असतो पाहिजे. नाहीतर काय ते चुलीत काय असायचंय मुद्दे हे आहे आपलं काय आता वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळे ते दगड मातीचं वैर असतं असं आपल्याला वाटतं. दगडात मातीत त्या संवेदना नाही असं आपल्याला वाटतं का त्याच्यावर भगवंताची सत्ता नाही असं वाटतं. ठेच लागल्यावर ते कळतं डोक्यात पडला म्हणजे तरी कळतं दगडात काहीतरी सत्ता आहे सत्ता आहे तिथला नियंत्रक असलाच पाहिजे तोच भगवंत दुसरं काय. मग नाम सुद्धा त्याचा नियंत्रक आहे. पडताना पडला तर नाम घेऊन सुरुवात केली तर पडताना बाजूला पडतं. नारळ पडला तरी बाजूला पडतं विद्यार्थ्या पडतं. आणि जर पडणारच असेल तर नामाच्या सत्तेनं पडला असेल म्हणून मग हरकत नाही नामाच्या सत्तेनं म्हणणार त्याच्याशिवाय शक्य नाही. असं आपण जर कर्मांच्या सुरुवातीला एक प्रयोग म्हणून कुठल्याही कामाच्या सुरुवातीला अगदी ऑफिसमध्ये जाताना सुद्धा मी अनेकांचं हे पाहिलेले आपल्याकडे प्रयोग करणारे लोक आहेत. ऑफिसमध्ये जाताना सुद्धा ते सुरुवात बाहेर पडताना करतात पण ऑफिसमध्ये जाताना सुद्धा त्या पायरीला नमस्कार करून आत ऑफिसमध्ये प्रवेश करणारे लोक आहेत. आणि आता हे महाराज मी हे काम करतो
असं म्हणणारे लोक आहेत. प्रयोग हा प्रत्यक्ष करून बघितलेला आहे. तर असं केल्यानंतर तिथल्या वृत्तीवर परिणाम वेगळा राहतो. आपली व्यवसायाची जागा असेल तरी सुद्धा त्यांना म्हणून त्या ठिकाणी ते लावलेलं असतं. त्याला उत्पत्ती वाढतात. जरी गिराईक आलं तरी विनंती करतात 1-2 मिनिटं थांबा. नमस्कार. सत्यक्रमासाठी हाची मुळं आहे. ते कर्म काय होणार आहे पुढे मला माहिती नाही. ते चांगलं व्हावं म्हणून स्मरण केलं. तर अशा तऱ्हेने आपल्याला नामाचा अनुभव घेता येणं शक्य आहे. वेळेच्या मर्यादेचे सगळे भान ठेवून पुढे जातात. अनेक नामांच्या बद्दलच आहे. त्याचं थोडंसं खुलासा केलेला आहे. 27 सालापासून मी कधी परमार्थ मार्गावरून तर कधी अतिशय बाजूला अशा पद्धतीने राहिलो. मुख्यतः माझी अडचण अशी आहे की मी एक नाम घेतलं, काही काळ तेच नाम घेतलं तर मला खूप बरं वाटतं. नंतर मला दुसरं नाम घ्यावं असं वाटतं. पुन्हा नवीन नाम पहिल्या काल जे असतील तर त्यांना ह्याचं उत्तर मिळालेलं असेल तर त्यांच्या वेळ पडतो. कणोरे बाबांच्या ओ महाप्रभू या ग्रंथातल्या स्वरूपबोधाकडे वाटचाल यामध्ये सर्वांची तत्वामध्ये विभागणी केलेली आहे. वाटचालीसाठी बंधनमुक्त आणि जन्ममरणाचे फेरे अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ बंधनमुक्त म्हणजे अग्नी तत्वामध्ये बंधनमुक्त स्पर्शाचा मोठ टाळणं आणि जन्ममरणाचे फेरे रूपाचा दृश्याचा मोठ टाळणं असं सांगितलेलं आहे. यामध्ये बंधनमुक्त आणि जन्ममरणाचे फेरे यामध्ये काय फरक आहे? जर बंधनमुक्ती झाली तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपोआपच मुक्ती होणार नाही काय? बरोबर आहे. म्हणण्याचा अर्थ बरोबर आहे. बंधन आणि मुक्ती हे शब्द जवळपासचे असल्यामुळे तसं वाटतंय. हे जे वाटतं याचं कारण असं आहे त्यांनी 2 दृष्टीने तो शब्द वापरलेला आहे. मला वाटतं याची अधिकारी मंडळी इथे वेगळी आहेत. याच्यावर पूर्ण नाही पण तरी सुद्धा आता इथे प्रश्नोत्तराचाच संबंध आहे म्हणून केवळ सांगतो की बंधन आणि मुक्ती हे 2 विरोधी गोष्टी असल्यामुळे एकदा बंधनातून मोकळं झालं म्हणजे झालोच. आता मला सांगा एखादा मनुष्य त्याच्यावर मी सोपं उदाहरण म्हणून देतो की तुरुंगात पडलेला आहे तर त्याला सोडला तर काम पुरं झालं का? तुरुंगातून सुटला हे बरोबर आहे. आता तो कुठे जाईल हे सांगता येईल का? घरीच जाईल, देवळात जाईल का पुन्हा ज्यामुळे तुरुंगात अडकला तिकडेच जाईल? ही पुढची वाटचाल आहे. स्वरूपबोधाची वाटचाल म्हणजे मुळामध्ये तो जिथे अडकलेला तिथे अजून बाहेर पडायला पाहिजे. तो तुरुंगात अडकलेला आहे म्हणजे इथे ह्या बाबतीत आता उदाहरणार्थ त्यांनी दिलं की स्पर्शाचा मोह टाळणं. स्पर्श हा त्यांना त्यांच्या दृष्टीने बंधन करणारी गोष्ट आहे. तर ती टाळणं हे म्हणजे त्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग झाला. पण पुढे आपल्याला स्वरूपापर्यंत चालायचं आहे मार्ग. मग त्यासाठी आता काय करता येईल तर दृश्याचा किंवा काय जे शब्द वेगळे आहे ती वाटचाल आहे पुढची. तर त्यामुळे आधी बंधनातून हातपाय मोकळे केले त्याला म्हणजे आता तो काहीतरी करू शकेल. ते हातपाय बांधले तर तो बंधनात येतो तो काहीच करू शकणार नाही. आणि मग पुढची वाटचाल म्हणजे त्यानंतर जन्ममरणाचे फेरे सुद्धा असं घडवून असं वाटतं. मला वाटतं मी थोडंसं ते काय आहे पुढे उद्या आठवणीच्या वेळेला सगळ्यांना. तर आधी पहिल्यांदा मोकळं होणं म्हणजे बंधनातून सुटणं. हे बंधनातून सुटणं फक्त झालं. मुक्ती ही गोष्ट खूप खूप मोठी आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणे ही खूप मोठी गोष्ट आहे की त्याची शिक्षा संपल्यावर सुद्धा मनुष्य मुक्त होतो आणि काही चांगल्या वागण्याने सुद्धा मुक्त होतो. किती प्रकार असतील तर बाहेर पडायचे खूप मार्ग आहेत. तुम्हाला जावं देहाच्या कैदेत न पडावे. मी उगाच वापरलो ज्ञानेश्वरांचा आधार आहे म्हणून वापरला की ज्ञानेश्वरांनी म्हणतात देहाच्या कैदेत न पडावे. देहाची कैद आहे माणसा तसं ही कैद आहे वृत्तीची. तर त्या कैदेमध्ये मनुष्य सापडला तिच्यातून बाहेर पडायला तर त्याला स्पर्शाने तो कैदेत सापडलेला आहे तर तुम्ही स्पर्श सांभाळावा म्हणजे कैदेतून बाहेर पडेल. आता त्याच्याकडे ते एक साधन आहे कारण त्याच्याकडे तो स्पर्शाचं एक मोठं हे आहे शक्ती आहे ती आता त्याचा विनाश करेल. पण ही शक्ती तो चांगल्या कामासाठी वापरू शकतो पुढची वाटचाल करताना. हाच स्पर्श त्याचा जर चांगल्या कामी लागला तर तो त्याला पुढची वाटचालीला मदत सुद्धा करेल. सद्भावाने स्पर्श केला तर यांच्या स्पर्शाचं सामर्थ्य अधिक आहे ती वाटचाल पुढची करू शकतील असं आहे. बा हे सगळं या ते काय भावाने जे सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही अधिक खुलासा केलेला आहे. तर तिकडे पाहावा आपण की परमार्थ मार्गामध्ये अर्ध्यावर गेल्यानंतर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात असं महाराज म्हणाले. अर्ध्या मार्गावर गेल्यानंतर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात असं महाराजांनी म्हटलंय. तर यामध्ये अर्धा टप्पा कोणता आणि त्या पुढे जाण्यात कोणते अडचणी असतात. आणि काय गोष्ट विचारली ती बरोबर आहे. अर्धा टप्पा म्हणजे कुठलाही मार्ग झाला तरी त्याच्यात अर्धा टप्पा हा असतो. आपण एक उदाहरणार्थ कर्ममार्ग घेऊ. कर्ममार्गाचं कर्मयोग व्हायला आधी कर्मच असतात.
योग पुढे निर्माण होतो. नुसतीच कर्म झाली तर निम्म काम झालं. आता समजा म्हणजे कृष्णमूर्ती म्हणायचे, त्यांचं उदाहरण देऊन म्हणून सांगते की मनुष्य सिनेमा बघतो, 1-2 तास सिनेमा गेले, तिथं तो ते कर्मच आहे एक प्रकारचं त्यात तल्लीन झालेलं. कदाचित उद्या तो निरूपणामध्ये तल्लीन होईल, उद्या कदाचित तो गाण्यामध्ये तल्लीन होईल, त्याच्यामध्ये खूप मार्गाच होईल. आता प्रश्न पुढचा अर्धा मार्ग चालण्याचा आहे, ज्याला वळेल त्याला वळणं हा पुढचा टप्पा आहे, कळणं हा निम्मा टप्पा आहे. ज्ञानमार्गामध्ये कळतं, वळण्याचं निम्म वाटचाल आहे. ती ज्याला अंमलात आणायची वाटचाल आहे, कळायची वाटचाल निम्मी, बदल घडवायची आचरणाची वाटचाल निम्मी. तर निम्म्यापर्यंत कळण्यापर्यंत जाणारे भेटतात, पुढे जाणारे कमी भेटतात. आपण बघा विचार करतो ते तसं दिसतं. तर या अर्थाने कर्म असो, ज्ञान असो, भक्ती असो, सगळ्या मार्गामध्ये कुठेतरी आज भक्त नाही आहे मनुष्य. जर मनुष्याच्या अंगात भक्तीचा भावच नसेल तर तो प्रपंच सुद्धा करू शकणार नाही. प्रपंचात स्वभक्ती आहे त्याची, फक्त ती त्याच्यावर आहे एवढंच. तिच्यावर त्यांच्यावर वगैरे काय असेल किंवा काय आपल्या काय असेल त्याच्याकडे ते भाव आहे, फक्त बदल आहे याच्यामध्ये, ते आता त्याच्यावर आहे, त्याच्यावरती आता भगवंत आहे. बदल घ्या, निम्मा मार्ग चालला, पण आता त्याच्यात पुढे टिकायचं काम आहे, ते काम आहे ते निम्मा मार्ग आहे. थोडक्यात आता हे काय म्हणतो. त्यानंतर आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला नकळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नती आपल्याला नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो असं महाराज म्हणतात. तर कोणती गोष्ट कळली तर उन्नती फुकट जाण्याचा संभव असतो. आपली प्रगती झाली हे कळलं, उन्नती फुकट जाण्याचा. आम्हाला आपल्यासारखं होता येईल का आणि त्यासाठी काय करावं, काय करू नये, खाजगी प्रश्न आहेत. सामुदायिक जेवढं उत्तर देते तेवढं की आम्हाला आपल्यासारखं होता येईल का, तुम्हाला माझ्यापेक्षा खूप चांगलं होतं, खरं सांग मनापासून सांग, याच्यापेक्षा खूप चांगलं होत राहील. मी चांगलं असं म्हणण्याचा भाव नाही, पण तरी सुद्धा जे काही बाबा असं आपल्याला वाटते ह्याच्यापेक्षा खूप चांगलं होत राहण्यासारखं आहे, खूप लवकर चांगलं होत राहण्यासारखं आहे, मला खूप वेळ लागला इथपर्यंत यायला, तर आपल्याला ह्याच्यापेक्षा खूप चांगलं माझ्यासारखे नका असो, माझ्यापेक्षा चांगले व्हावं असं म्हणे. आणि त्यासाठी काय करावं आणि काय करू नये, दोन्ही गोष्टी आहेत. मी एक बघितलं की इथे प्रश्न याचा साधने लागू नये. आपण साधना कशी केली म्हणजे जसे खाजगीत आहेत, एकत्रच उत्तर जाण्यासाठी ते वेगांचेच असं आहेत. तर दोन्ही उत्तरं सांगतो की आपण साधना कशी केली किंवा आपल्यासारखं होत आहे. त्यात पहिल्याचं उत्तर दिलं काय करावं काय करू नये. मला एक लक्षात आलं की साधना म्हणजे विशिष्ट गोष्ट असं नाही, ती 24 तासाची गोष्ट आहे असं माझ्या लक्षात आलं. ते जर आपल्या लवकर लक्षात आलं तर आपली पद्धती आणखी लवकर होईल असं मला वाटतं. की साधना ही 24 तासाची गोष्ट आहे, म्हणजे ती त्याच वृत्तीनं सगळंच काम करावं लागतं. आज आपला सकाळी विषय झाला की उघडानं आपल्याला चालत नाही, अकारण भांड वापरायला घेतलेलं चालत नाही, पाण्याचा वेळ चालत नाही, विजेचा वेळ चालत नाही, हे सगळं परमार्थाची लक्षण आहे असं मला वाटतं. की कमीत कमी ह्याचा वापर करण्यासाठी हा सुद्धा परमार्थच आहे. तर अशा तऱ्हेनं आपल्याला आता एक नाम आहे, 24 तास घेतलं नाही बोलतो, एक तासभर जमेल, अर्धा तास जमेल, आपापली ऑफिससाठी आहे. पण ऑफिसच्या कामामध्ये परमार्थिक माणसाचं ऑफिसचं काम आणि परमार्थिक नसलेल्या माणसाचं ऑफिसचं काम यामध्ये करत असतो. त्याची जेवढी म्हणून त्याची गरज आहे ते पुरं करण्याची, जेवढी म्हणून त्याचं मी मोल घेतो त्या मुलाचं काम देणं हे माझं काम आहे असं म्हटलं तर आपल्याला ही माझ्या दृष्टीने साधन आहे. किती न करता आपल्याला असं वाटतं की हा कसाही केला तरी चालेल, ते मात्र ते आपण एक तासभर बसून ते करायला पाहिजे, काय अर्धा तास असेल बसून ते करायला पाहिजे. देवासमोर अर्धा तास बसल्यावर ज्या वृत्तीमध्ये मी असतो त्याच वृत्तीमध्ये 23.5 तास मला राहायचे ही माझ्या दृष्टीने साधन आहे. म्हणजे ती जर आपल्याला जमली तर हे काम आहे, काय अवघड नाही. आणि हे जे काय बडबड करतोय की अशा अर्थाने आपल्याला अपेक्षित असेल तर ते खूपच सोपं काम आहे. काय ते धरून काय 4 वाचले केलं सांगतो तर खूप त्याच्यापेक्षा किती चांगले माणसं असतात, किती रमवून सांगणारे असतात, खूप असतात, खूप थोडं लोक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते काय आपण नाही केलं किंवा करायचं ठरवलं तरी सोपं आहे. तर त्यात काही नाही. साधनेचा भाग हा आहे की 24 तास मला मी भगवंताचा म्हणून राहता येईल का, हे कसं जमेल. तर त्यासाठी मला खूप विचाराची सुद्धा बाजू सांभाळायला लागते, ठिकाणाची सांभाळायला लागते, बोलण्याची सांभाळायला लागते. महाराजांचं मनुष्य किंवा काय आपण बाबांचा मनुष्य म्हटल्यावर तो काय बोलणार, कोणते शब्द वापरणार असं
बाबांचा माणूस आहे आणि तो आता शब्द वापरतो, तो कोणते शब्द वापरणार? बाबांचा माणूस आहे आणि तो समोर वही लिहितो, तो कशी लिहिणार? आपण संतांचे आहोत किंवा काय भगवंताचे आहोत म्हणून आपण कोणत्या पद्धतीनं कसं तेच काम तेच त्याला कधी आज दिले उद्या ते दिले परवा ते दिले. आपल्या ऑफिसमध्ये कुठे डेस्क आपल्या हातात काय असेल ते काम करतो किंवा व्यवसाय असेल तर काय व्यवसाय देत असेल तो करतो. त्या व्यवसायामध्ये मी कशा पद्धतीने राहतो तर ती माझी साधना होऊ शकते. तेव्हा जास्ती काळ साधना करणं शक्य आहे. मग ती आपल्याला आपोआपच पुढे येईल. असं व्यक्तिगत असल्यामुळे मी हरकत नाही. प्रपंचाचा त्रास मानू नये असं सर्व संतांनी सुचवलेलं आहे. प्रत्यक्षात त्यात तलखरी होती प्रपंचामध्ये, बरोबर, त्याचा गुण असेल. समाधान टिकवण्याचे प्रयत्न अयशस्वी होतात. प्रपंचाची आसक्ती सुटलेली नाही हेही निश्चित आहे. अशा तन्मयतेच्या अवस्थेमध्ये मनाला काय सांगावं? समाधानाच्या स्थितीजवळ आपण आल्याच्या काही खुणा आहेत का? कारण अशा स्थितीत साधनातही जोर राहत नाही आणि असमर्थतेची भावनाही घेऊन टाकते. आपण अगदी होतो तसेच राहिलेलो नाही हे कळतं, पण समोरच्या डोंगराची उंची वाढतेच आहे. आपण ईश्वराजवळ चाललोय की कुठे हे कळत नाही. जप करताना सुद्धा होतं ना की खूप वेळ जप केल्यानंतर काही वेळा असं मला विचार करतो की आपण हे काय करतोय, असं वाटतं की सारखा आपण एक नाम उच्चारतोय हे का होणार पण नाही, म्हणजे आपण हे आपला वेळ जातोय की काय असं सुद्धा वाटतंय. बरोबर आहे, मनाला काय उद्योग नाही म्हणून त्यांनी हा निर्माण केलेला उद्योग हा याला यापेक्षा वेगळं त्याचं कारण नाही. त्याला भीती आहे, ती भाडी करून नोटीस देतात तसं महाराज म्हणले ना की तो अस्वस्थ होतो, तसं मनाला जपाला बसलं म्हणजे त्याला अस्वस्थता येते. कारण त्याचं काम कार्य आता बंद पडणार, थोडक्यात ते जे उद्योग आहे त्याचा तो बंद पडणार. खिशात एक प्रश्न तर ते त्याचं जे आहे ना ते कार्य बंद पडलं म्हणून तसं होतं की मनाचं काम जे आहे ते त्याचं काम ते करीत राहतं. तर ईश्वराजवळ आपण साधन करीत असलो ते जर साधन संतोपदिष्ट असेल, संतांनी उपदिष्ट केलेलं, भगवंतांनी उपदिष्ट केलेलं, मग गीतेतलं असेल, ह्याच्यातलं असेल, बाबांनी सांगितल्या ग्रंथातलं असेल, प्रवचनातलं असेल, तर आपण ईश्वराच्या जवळच यात शंकाच. फक्त एकच रस्ता आणि चालत असलं पाहिजे, या दोन अटी आहेत. एकच रस्ता आणि चालत असलं पाहिजे, या दोन अटी आहेत. तर त्या जर आपण करतो आहोत काही चिंता करायचं काही कारण नाही. हे जे काय होतं याच्यात एक अडचण आहे तेवढी फक्त क्लिअर करतो की समोरच्या डोंगराची उंची वाढते. ते साधे डोंगर असल्यामुळे हे आपल्याला आधी दिसू शकतात नेहमीचे डोंगर. जवळ गेल्यावर उंची वाढते हा जो विषय आहे. लांबून डोंगर पाहतो आपण त्यावेळेला ते लहानच दिसतात. त्यांनी खरोखरच डोंगरात, म्हणजे खूप डोंगरात वेगळं म्हणून सांगतो की जवळ ज्या वेळी डोंगराच्या जातो पायथ्याला उभारातून वर बघतो तेव्हा डोंगराची उंची बदललेली असते. उंची नाही बदलत, आपली जवळ गेल्यामुळे ते अवघड वाटायला लागतं. म्हणून लांबून परमार्थ सोपे वाटतात, गळायला गेलेला अवघड वाटतं. उत्तर तेवढंच आहे की आपण ते खरंच करायला लागला म्हणून अडचण आलेली आहे. उंची वाढली नाही, उंची तेवढीच असते डोंगराची उंची तेवढीच आहे. फक्त मी ते चालायला लागलो अंतर आणि पायथ्याशी येऊन पोचलो त्याबरोबर तेच जे शिखर आहे ते खूप उंच वाटायला लागतं आणि लांबून पाहतो तेव्हा असं दिसत असतं. हे काय आहे ते मी चालण्याचं लक्षण आहे, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. आपण खरोखर जवळ डोंगराच्या म्हणूनच उंची कळायला लागली, कळलीच नसते एक. आणि दुसरी गोष्ट, आपण गावाला जाणार नुसतं पंढरपूर लिहिलेलं असलं तर पंढरपूर काय इथून दिसत नाही. चालायला लागतं तसं रस्ता लांबतो असं वाटतं, मग कमी होत असतं आणि मग कमी दिसतो. तर कसं आहे, त्यामुळे आपण खरंच परमार्थ करायला लागल्यामुळे ही अडचण आलेली आहे. तर ती जवळ आल्यामुळे आलेली आहे. आता थोडंसं चाललं तर आपल्याला थोडं ते प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतर थोडं कमी होणार, तर ते काम चांगलं आहे. शंका खूप छोटीशी आहे की माझ्या बाबतीत असं बरेच दिवस होतं की मी कोणत्याही मंदिरात गेले, म्हणजे शंकराच्या देवीच्या गणपतीच्या, तर त्या देवाचं नाव तोंडात नाही का सद्गुरुनाथ महाराज की असं तोंडात घेतं. घरात सुद्धा कोणत्याही लोकांना किंवा पाहुण्यांना काही द्यायचं म्हटलं तर त्याच्याबरोबर हे तोंडात येतं, ही चांगली वाईट अत्यंत उत्तम, वाईट नाही, त्यामुळे बदल करायचं काही कारण नाही. आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण आपल्याला जर कुठल्याही देवासमोर गेल्यानंतर होत असेल तर सद्गुरू सर्वत्र देवरूपाने वास करतात त्याचा आपल्याला प्रत्ययच आहे. त्यामुळे फार चांगली गोष्ट या बाकीची गोष्ट आहे. आपल्या मनात ठेवावं, मनाने स्मरण करावं, हे त्याचं चांगलं. कारण तिथे गेल्यानंतर कुठला देव असेल काय असेल त्यानुसार बाह्य लोक पाहतील, आपल्यालाच वाटायचं काही कारण नाही. आणि आलेली गेलेली व्यक्ती, गेलेल्या वस्तू, काही कोणाचं केलेलं काय तर त्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूनाथ म्हणावं, हे खरं चांगलं. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. त्यामुळे काही बदलू नये, टिकेल कसंही बघावं उलटं आणि त्याचा उपयोग होईल. ज्ञानेश्वरी 9व्या अध्यायातला देव अकर्ता हा कार्य विचार
परत एकदा समजावून सांगायला काय थोडासा मोठा प्रश्न म्हणून बाजूला कसं काय संपणार आपण नाही सांगणार. ज्ञानेश्वरीचं आपलं जे अकर्त्याचं विवरण आहे हे याचं एकच वाक्य फक्त सांगतो, एक 2 वाक्य सांगतो म्हणाला की अकर्ता हा काय विचार म्हणजे देवाला जबाबदार राहणं आपण करता समजतो आणि जबाबदार धरायचा नसला म्हणजे मी करता होतो याचं उत्तर आहे. चांगलं घडलं म्हणजे मी केलं, खूप प्लॅनिंग केलं त्यामुळे आपण सगळं व्यवस्थित होऊ शकतं असं वाटतं. आणि जर काय अडचण आली तर काय देवाचं हे नाही, पटबळ नाही, माझे गुरु माझ्या उभे राहिले नाही म्हणून असं झालं, म्हणून पैसा म्हणून करत तुम्ही झालं, तर हे असं काही नाही चालत देवाला. हे तर पूर्ण करता म्हणा, तो अकर्ता पण म्हणा, ह्याची जी सगळी सांगड आहे ती नव्या त्यामध्ये नक्की आहे. मग थोडासा मोठा विषय म्हणून काय जात नाही, पूर्ण समाधान होणार नाही थोडक्यात. शिबिरात आपल्या एकंदरीत सहवासामध्ये मन शांत समाधानी आणि उच्च अवस्थेत राहतं, तसं ते नंतरही राहण्यासाठी काय बाकीची गोष्ट की आज ते राहते हीच खूप भाग्याची गोष्ट, की आज ते शांत समाधानी प्रसन्न राहते, किती भाग्याची गोष्ट. तर ह्याबद्दल भगवंताचं कृतज्ञ असावं एरवी तरी सुद्धा उपयोगी, की हे भाग्य काय सोपी गोष्ट आहे का? आहे त्या वेळेला किंमत कळते ना, मग नाही त्या वेळेला जर ती लक्षात ठेवली तर जास्त किंमत कळेल. आता प्रश्न राहायला काय करायचा? कृतज्ञ असलेल्या माणसाला कृतज्ञतेच्या कृती करता येतात आणि कृतिशील कृतज्ञता हीच खरी कृतज्ञता अशी म्हणतो. बाकीचे नुसते रिस्पॉन्सच आहे, काय करत नाही, नुसते विचार. कृतिशील कृतज्ञता आहे. तर ज्यांच्या संतांच्या कृपेने आपल्याला हा संधी मिळाली, व्यक्तिगत काही संबंध नाही चष्मा, ह्या संतांच्या भूमीमध्ये आहोत, इतक्या सगळ्या सत्पुरुषांचे हे आपण सगळी साधक मंडळी ह्या सगळ्यांच्या सत्पुरुष आहात असे म्हणतो आपण सगळे. तर अशा ह्यांच्या सहवासात आल्यामुळे हा आनंद मिळाला, त्याबद्दल किती कृतज्ञ राहायला पाहिजे. तर माझ्या रोजच्या प्रार्थनेमध्ये हे असावं की मला हे 3 दिवस मिळाले, महाराज पुन्हा कधी मिळाले, परत मिळावे वाटावं, म्हणजे पुन्हा त्याच आनंदाची तिथे रिन्युअल होईल आणि तो आपल्याला पुढे उपयोगी पडेल. आणि असाही दुसरा विचार करावा, हे आता चांगलं विचारलंच आहे म्हणून सांगतो की तो आनंद इथे का निर्माण झाला याचा विचार करा. इथे आपण एका विशिष्ट वृत्तीनं राहिलो म्हणून आनंद मिळाला, त्याच वृत्तीनं घरी राहिलो तरी सुद्धा आनंद मिळाला. पुढे कसं करायचं? आज मी दुसऱ्याला म्हटलं ना, आज जरा तुम्ही घ्या म्हणता, हा पण तेच घरी म्हणावं, आनंद तिकडे पासा काय होतं की इथे आल्यावर वागायचं असतं अशी कल्पना होते, जर तिथे आल्यावर करायचं असतं अशी कल्पना होते. म्हणून हे नंतर टिकायला लागते. म्हणजे मूळ भावना खूप चांगली आहे आणि तिला म्हणून मी अत्यंत आदराने उत्तर देतो की तेच आपल्याला पुन्हा पुढे चालवण्यासारखं आहे. ठीक आहे, माझी एकट्याचं बळ कमी असेल, पण माझ्या गुरुचं बळ कमी आहे का, भगवंताचं बळ कमी आहे का, श्रद्धास्थानाचं बळ कमी आहे का, तर ते मला देईल ते. यानंतर दुसऱ्या मार्गाने कुठेतरी सपोर्ट त्याला मिळेल आणि ते पुढे वातावरण टिकवायला उपयोग होईल. आता मी फक्त सेल्फ घेत जातो. भगवंत म्हणजे निसर्ग किंवा सृष्टिका. आपल्या दृष्टीला जर थोडी मर्यादा असेल तर निसर्ग म्हणजे भगवंत म्हणायला हरकत नाही, थोडी दृष्टीला मर्यादा असेल तर. अन्यथा ती भगवंताची निर्मिती आहे. निसर्ग ही निर्मिती आहे आणि तो निर्माता आहे, हा फरक आहे. भगवंत म्हणजे सृष्टी नव्हे, भगवंत म्हणजे निसर्ग नव्हे, फक्त आविष्कृत आहे समोर. भगवंत आविष्कृत आहे. आज भगवंत बरोबर, फक्त तो आविष्कृत आहे, समोर आलेला आहे. ती त्याची निर्मिती आहे लक्षात ठेवायचा. निर्माता कोण ह्याचा विचार करावा आणि त्याचं स्मरण ठेवायचा प्रयत्न करावा, म्हणजे हा प्रश्न पडणार नाही. भगवंत आणि सृष्टी याच्यामधला फरक हाच आहे. तुमचा प्रश्न तो आहे भगवंत आणि सृष्टी याच्यामधला फरक करता, तर सृष्टी ही निर्मिती आहे, भगवंत हा निर्माता आहे, हा फरक आहे. चमत्कार आणि साक्षात्कार यात फरक आहे. प्रमाण आजही देती फले, यात प्रमाण म्हणजे चमत्कार की साक्षात्कार की इतर काही. तर याची 2-3 उत्तरं संभवतात. चमत्काराच्या विषयात मी काय परत नाही सांगायचं तर चमत्कार घडतात, घडवले जात नाही. चमत्कार करता येत नाही, चमत्कार घडतात. चमत्कार म्हणजे काय? माझ्या बुद्धीला त्याची कारण परंपरा सापडत नाही ती गोष्ट मी चमत्कार म्हणजे काय असायचे. उद्या कारण परंपरा सापडली तर ती गोष्ट नाही. तर असं आहे, तर एवढंच त्याचा अर्थ आहे. साक्षात्कार ही गोष्ट वेगळी आहे की माझ्या आत्मस्वरूपाची मला जाणीव होऊन त्या क्षणात जे काय होतं तो साक्षात्कार आहे.
आपण अनुभवलं असेल तर ते आपल्याला काय त्याचं अर्थ काय, किंवा भगवान त्याच्या बाबतीत असेल की आपल्यासमोर कुठल्या कुठल्या तरी रूपाने असं क्षणभर सगळं आपण नाम घेता नव्हतं, क्षणभर सगळं निर्विचार बस आलं लक्षात करायचं, डोळा जवळ आलं म्हणून तर असं आहे. त्यामुळे ते चमत्काराचं नाही, ह्याचा काही तसं संबंध आहे. प्रमाण जे आहे याच्यामध्ये ते प्रमाण काय आहे, तर पुरावा आहे, अनुभव आहे, तो देण्याची शक्ती आजही जागृत आहे. प्रमाण आज देतात, प्रमाण आजही देती भले, संतांच्या आदिमध्ये म्हणून त्या संदर्भात विचारलेलं आहे की प्रमाण आजही देती भले. तर हे सगळं चाललेलं कार्य काय, चाललेलं नाम काय, माझ्या मनात एखादा सत्यसंकल्प निर्माण व्हावा तर तो पुरा होण्याची व्यवस्था म्हणून काय, हे सगळे प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे ते पास झाला वगैरे ते ठीकच आहे, ते मी कालच आपल्याला दोन अनुभवाचा फरक सांगितलाय. काही इंद्रिय अनुभव आणि काही इंद्रियाच्या आधी नाही, इंद्रियाच्या पलीकडे असलेले अनुभव मिळणं हे खरं प्रमाण आहे. हे आजही ते देतात आणि तेच खरं म्हणायचं असं म्हटलं जायचं आहे. ज्यानं मला पटतं, ज्यामुळे ते मी प्रमाण सांगतो. ज्यानं मला पटतं, मला हे पटलं असं आपण म्हणतो, अनुभव आला असं म्हणतो, त्या पद्धतीनं प्रमाण मिळतं. एवढी गोष्टी व्यवस्था आहे. मला ज्या पद्धतीनं पटतं त्या पद्धतीने ठीक आहे. गुरुदेवांना सुद्धा आपल्याला आठवत असेल तर त्यांना म्हटलं होतं ना की परीक्षेत सुद्धा एवढे ठीक आहे, एवढ्यावरच ते विसंबून सुरुवात केली त्यांनी. परीक्षेत नंबर येईल, उत्तम हे मार्क पडतील, पास व्हायला होईल असं कुठेतरी आलं त्याच्यात. ठीक आहे, तो एक धागा धरून सुरुवात केली, खरोखरच तसं आलं तर तेवढं प्रमाण तोडलं. नंतर त्यांचं ह्याच्यावर विश्वास करतात की हे काही खरं नाही, त्याचं प्रमाण वेगळं आहे खरं. मग पुढे परमार्थ साधना काही. तर असं आपल्याला प्रमाण ते लागलं ना, तसं मधाचं बोट देण्याची क्षमता आधी संतांकडे आहे. संतांकडे क्षमता नाही असं नाही, कुणाची ती क्षमता नाही असं नाही. मला पटेल अशा पद्धतीनं प्रमाण देणं ही क्षमता त्यांच्यामध्ये आहे की ते आजही वापरतात. फक्त एक असतं की परीक्षा प्रमाण एक पुरतो माणसं माझ्या दृष्टीने. शंका वाटली तर दुसरं पुरतं, तिसरं प्रमाण मागणं हे शास्त्रात म्हणतं. तिसरं प्रमाण एक प्रमाण म्हणजे अनुभव मला आहे, त्याची संशय आला त्या अनुभवाबद्दल म्हणून खात्रीसाठी दुसरा अनुभव. तिसऱ्यापासून अनुभवाच्या मागे लागणं होईल. त्यांनी ज्यासाठी अनुभव केला त्याच्या मागे लागायचं सोडून अनुभवाच्या म्हणून ते प्रमाण आहे. त्याची पद्धत अशी चिंतन, क्षण, ग्रंथ, निरूपण या सगळ्याचा शब्दांसोबत वाटतो, मुलाचा वाटतो. त्यातलं फार थोडं, पण त्यातलं फार थोडं लक्षात हे सगळं लक्षात ठेवायला, त्यानंतर आचरणात आणायला आयुष्य अतिशय अपुरं आहे याची सतत जाणीव होत राहते. एवढ्या मुलाचं आपल्या समोर आहे, पण आपण करणे आहोत की काय असं वाटून निराशे ते लक्षात राहण्यासाठी, आचरण्यासाठी किंवा नैराश्य राहण्यासाठी काय करावं. नाम घेणं हा एकच मार्ग आहे की आणखीही काही मार्ग आहेत. नाम घेणं एक मार्ग आहे, आणखीही मार्ग आहेत. ते आपल्याला कशामुळे मिळालं त्याची जाणीव. ते काय मी करतो तुला मिळाले का नाही, कुठेतरी सहज कळतं माणसाला, कशांतरी येतो आणि सहज बसतो आणि त्याला काहीतरी मिळून जातं. आता काय त्यांनी त्याच्यात केलंय, ज्या कोणी हे सहज केलं त्याची जाणीव ठेवली खूप सारं. मग ते सुद्धा एक साधनच आहे, त्या त्यांच्या कृपेने मिळालं. सहज एकमेकाला फोन करतो, जाऊ ते तुम्ही आपण जाऊया का आले, ते जाणं असं नव्हते पण ते आणि मध्ये आले. मग आता त्यांनी कोणी त्यांना आणलं, त्यांची जाणीव वेगळी मला ठेवता येईल की नाही. जाणीव असणं हे सुद्धा मोठं साधन आहे. जसं ते मिळावं असं वाटत राहणं हे सुद्धा साधन आहे. साधनं खूप आहे. मग अशी नंतर कृतज्ञतेची जाणीव हे सुद्धा साधन आहे की मला मिळालं याविषयी वाटत राहणं. दुसरी गोष्ट मागे पाहणं सतत आपल्या आयुष्यात चांगल्या अर्थाने, काळाच्या दृष्टीने गुंतणं म्हणून नव्हे, पण आपल्या आयुष्यात मागे पाहणं हे सुद्धा एक साधन आहे. साधनं किती जमावं बरोबर संभ्रम आहे. एवढा प्रश्न आहे की साधनं किती आहेत. आपण 5 वर्ष किंवा 10 वर्षापूर्वी आपल्या मनोवृत्तीचा विचार करावा आणि कुठेतरी आपल्याला सत्संगाचं साधन मिळाल्यानंतर आलेल्या मनोवृत्तीचा विचार करावा. म्हणजे आपल्यावर किती कृपा झाली हे कळते. बरोबर आज आपल्याला पसंत किती मनाविरुद्ध आहे, त्यावेळेस जो मनाविरुद्ध होता आजही आहे, पण आज मन किती शांत आहे, ती चालतंय, ठीक आहे, चालू शकते. हे कुठून आलं, ते जिथून आलं म्हणजे ती जाणीव वाढवण्यासाठी उपयोग होतो. तो मागे पाहणं या अर्थाने हे सुद्धा साधन आहे. सांगत नाही काही वेळ झालेली आहे. आता ह्याच्यात बरंच आहे अजून शिल्लक, आपल्याला 7-5 आहे. एखादा चांगला विचार येऊन पुढे जात असतो, त्याच वेळेला अनेक विचार येऊन त्यावर आढळतात आणि चांगला विचार दडपला जातो. अशा वेळी नेमकं काय करावं ते कळत नाही. यावर आपलं म्हणणं काय, आपण चांगल्या विचाराच्या बाजूने उभा राहू असं माझं म्हणणं आहे.
की चांगल्या विचाराच्या बाजूने आपणच उभं राहायला पाहिजे. जर वाईट विचार येतो याची जर आपल्याला कल्पना आहे, दोन्ही आपल्याला कल्पना आहे, तर फक्त मी कोणाच्या बाजूचा आहे ते नाव, मी चांगल्याच्या बाजूचा आहे. आता माझ्यावर त्यांचं दर्शन वाढायला लागलं तर जे चांगल्याचे कारण करते आहेत त्यांचं सुद्धा काही सामर्थ्य असेलच, ते उचलून टाकले. फक्त मी त्यांच्या बाजूचा नसतो ही गोष्ट अडचण तर ती दूर आहे. आजही अनेक संत हयात आहेत, त्यांच्यामुळे अनेक साधक त्याच्याकडे अनेक साधक श्रोते जातात, पण कधी पदरात काही पडत नाही, कधी फसगत होते. त्यावरून खरा संत हयात आहे किंवा काय आहे त्याला कसं ओळखावं, तो ओळखणे ही खरोखर संत होऊन करण्याची गोष्ट काय सांगतो खरं. त्यात काहीतरी आपल्याकडे असल्याशिवाय संतांचे नाही ओळखत. पण त्यासाठी एक छोटे छोट्या महाराजांनी एक चांगलं वाक्य सांगतं ते आपल्याला सांगतो की हे खरं आहे की म्हणाले घ्यायचंच आहे तर पुचका मला पदरात घेऊन येईल. महाराजांचा शब्द आहे, पुचका मला घेऊन येईल म्हणजे चांगलं पारखून घ्यावं व्यवस्थित. म्हणजे पालक काय करावी ही कशाच्या आधार आहे. तर ज्यामुळं महाराज म्हणले की चिंचेच्या संपर्कात आलं तर पदार्थ आंबट होतो हे आपल्याला जर कळतं तर संतांच्या सहवासात आपल्या चित्ताचं काय होतं, कोणाच्या तरी सहवासात संत मी म्हणले त्याला ठरवायचं नाही, आपल्या चित्ताचं काय होतं. चिंचेचं आंबट म्हणजे सहवासात आलं तर पदार्थ आंबट होतो, तर आपण सहवासात गेल्यावर आपल्या चित्ताचं काय झालं त्याच्यावर ठरवा. काहीतरी संतत्व असेल का नाही याचा अनुभव आपण त्याच्यावर घेऊ शकतो. आपल्या ठिकाणी चांगुलपण वाढणं आणि कोणा सांगतो निर्लोभता वाढणं, निरपेक्षता वाढणं, निस्वार्थीपण वाढणं, प्रेममय वाढणं, किंवा सर्वात मोठं की पैसा किंवा मान याच्या बाबतीत निरपेक्षता असणं, साधनाचं प्रेम असणं, ह्या अनेक गुण ते आपल्याला आढळतील. तिथे आपल्याला हे कळू शकतं आणि ते आपल्याला कळतं की हे यांना हवाय का नाही याच्यावर ते कळतं. किंवा आपल्यात कशा तऱ्हेची वृत्ती निर्माण होते का यावर आपण निस्वार्थी असावं असं वाटायला लागतं. म्हणजे ते आहे काहीतरी, कारण ते घडवता येत नाही कोणाला बाहेर. निस्वार्थी माणसाला करता येणं शक्य नाही, पुरुषाची शक्य आहे की तू त्याला निस्वार्थ करेल. तो त्याला हे जे सांगितलं निर्लोभ करेल, निर्लोभ करेल ही संतांची ताकद आहे. त्यामुळे निर्लोभता आली की ती ताकद संतांची असली पाहिजे एवढं ओळखावं. हे हयात असलेले संतांचे विषय असल्यामुळे जरा हे अडचणी जास्त आहे. मी असं म्हणेन की हयात नसलेल्या संतांच्यावर आधी विश्वास ठेवू आपण सध्या आणि त्यालाच प्रार्थना करू की हयात असलेला एखादा संत पाठवा, आपल्याला सोपं पडेल. बाबांना किंवा या प्रार्थना करूया की बाबा मला काहीतरी द्यावं, थोडंसं समोर शेवटी वेगळं असतं तर द्या, तर ते देते. मग त्याची कोणी ही सगळी एवढी लक्षण आहे, काहीतरी आपल्याला सांगणं याच्यात हे सगळं झालेलं आहे. बऱ्यापैकी एक दोन प्रश्न खूप मोठे होते म्हणून लक्षात आले नाही, पण खूपच हे सगळं झालेलं आहे. या जगात फक्त एक शेवटचा प्रश्न त्याचा अगदी शेवटी आला म्हणून फक्त घेतो. या जगात द्वैत की अद्वैत सत्य म्हणावं. जग द्वैत द्वैताधार आहे, त्यामुळे जगाकडे बघितलं की द्वैत सत्य म्हणा, सत्याकडे बघितलं की अद्वैत सत्य म्हणा. जीव आणि परमेश्वर भिन्न की अभिन्न, जीवाची स्वतंत्र राहायची इच्छा असली की जीव भिन्न, जीवाची परमेश्वरात मिसळायची इच्छा असली की जीव अभिन्न. पुरेसे असं वाटतं. 2 मिनिटं नमस्कार करूया, थांबूया, लगेच आरती होते चालेल.